डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंग असते तर काही गोष्टी वेगळ्या झाल्या असतील, किंवा तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होता कोर, सो दॅट इज ऑल्सो फाईन. इंजिनिअरिंग हे फक्त तुम्हाला प्रेशर घ्यायला शिकवतं. इंजिनिअरिंग हे तुम्हाला एज्युकेशन बरोबर जे अजून एक एक्स्ट्रा ॲडअप करतं की हाऊ टू टेक अ प्रेशर. खूप लोकांना इंटरेस्ट आहे रिअल इस्टेटला, जसं ज्या दृष्टिकोनाने बघतात की रिअल इस्टेटमध्ये पैसा आहे किंवा रिअल इस्टेट खूप ग्रो होतं आहे. लोकांची खूप इच्छा आहे नवीन पिढीची मार्केटमध्ये यायचं आणि बिल्डर व्हायचं. सो हाऊ मच इज दॅट अ टास्क? तुम्ही रिअल इस्टेटमध्ये आहे ना फक्त पैशासाठी येत असाल तर मी त्यांना सजेस्ट करेल की तुम्ही येऊच नका, कारण रिअल इस्टेटमध्ये बिल्डर्स ओपनली याबद्दल नाही बोलत. फ्लॅट साईजेस छोटे झालेत आणि प्राइसेस महाग झालेत, बट कस्टमर्सचं नेहमी एक परसेप्शन आहे की फ्लॅट साईजेस खूप छोटे झालेत, रूम्स यूज करता येत नाही, बट स्टील वी आर पेईंग इट मोर. सो व्हॉट इज द एक्झॅक्ट प्रॉब्लेम? का हे चेंज झालं की आधी खूप मोठे फ्लॅट्स होते आणि आता खूप छोटे फ्लॅट झालेत, खूप कॉम्पॅक्ट झाले? हा एक कस्टमर्सला खूप आधीपासून प्रॉब्लेम. सो वाय आर दे फेसिंग इट? बेसिकली आम्ही ज्यावेळेस पण प्रोजेक्ट डिझाईन करतो ना त्यावेळेस त्याचं एक तिकीट साईज एक असतं. 2 BHK, 3 BHK, 4 BHK हे जेव्हा 3-4 वेगवेगळे वेरियंट किंवा 1 BHK हे डिझाईन होतात त्यावेळेस त्याची तिकीट साईज काय असली पाहिजे. आता आपल्याकडे तसं पाहिलं गेलं. नमस्कार, वेलकम टू द रिअल इस्टेट पॉडकास्ट विथ अभिषेक. आणि आज एक खूप छान गेस्ट आपण घेऊन आलेले आहेत. ऑक्सी बिल्डकॉप हे नाव सगळ्यांनी ऐकलं असेल आणि त्याच ग्रुपचे मालक संदीप सातव स्वतः आज आपल्यासोबत आहेत. तर सर, थँक्यू फॉर कमिंग टुडे अँड इट्स माय ग्रेट प्लेजर टू वेलकम यू हिअर. आणि खूप रिअल इस्टेटबद्दल खूप बज आहे मार्केटमध्ये. खूप लोक काय काय बोलत आहेत आणि खूप गोष्टी चालल्या आहेत रिअल इस्टेटमध्ये. खूप डेव्हलपिंग सेक्टर आहे. सो तेच सगळं ब्रेकडाऊन करण्यासाठी मी तुम्हाला इन्व्हाइट केलं अँड थँक्यू फॉर ॲक्सेप्ट केलं तुम्ही इन्व्हाइट आमचं. बेसिकली थँक्यू अभिषेक, मला इथं बोलून ही एक संधी दिली की थोडंफार रिअल इस्टेट, इनफॅक्ट रिअल इस्टेट बद्दल बोलताना 3 वेगवेगळे सेक्टर्स येणार आहेत. एक तर तो माणूस जो आपल्याकडून घर घेतो, एक आपण जे त्याच्यासाठी घर बनवतो, आणि तिसरा अजून एक फॅक्टर असतो की ज्याची त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा जागा किंवा स्वतःही लागलेलं असतं. असं त्या तिन्ही लोकांसंदर्भात किंवा तिघांनाही थोडंफार इन्फॉर्मेशन मिळलं हे माझ्यासाठी पण चांगलं आहे. त्यामुळं मी थँक्स, तुम्ही आज मला ही संधी दिली इथे. नो सर, टोटली माय प्लेजर. आणि जसं रिअल इस्टेटबद्दल बोलतोय तर ऑक्सीचे संदीप सातव हे खूप नंतर झालं. मला त्याच्या अगोदरचं जाणायचं आहे की सुरुवात कुठून झाली. मला एक ब्रीफ द्या की कसं होतं सगळं अँड हाऊ इज द जर्नी टोटली. बेसिकली सुरुवात तशी पाहिली गेली तर शेतकरी कुटुंबातला माणूस, एक शेतकरी कुटुंब म्हणण्यापेक्षा ते पण अल्पभूधारक, ज्याची वडिलोपार्जित जागा फक्त 1.5 एकर, आणि अशा याच्यावरती ते सुरुवात झाली त्यावेळेस. पण सुरुवातीपासून शिक्षणाला महत्त्व देण्यात आलं हे आमच्या वडिलांनी पण ते समजलं होतं आणि वडिलांनी पण तेच केलं. वडिलांनी पण त्या काळी त्यांनी BCom केलं, पण काही अशा खूप मोठ्या नोकऱ्या किंवा काय हे करण्याच्या ऐवजी त्यांनी त्यावेळेस वडील खेळायचे, वडील रेसलिंग खेळायचे, त्यामुळे ते स्टेट लेवलपर्यंत खेळलेले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचं पण प्रतिनिधित्व केलेलं आहे. तर ते खेळत असता मग एक वेळ अशी आली की खेळावरती सगळं भागण्यासारखं नव्हतं, त्यामुळे जॉब करणं गरजेचं होतं. बरोबर. त्यावेळी तसं पाहायला गेलं तर लग्नही लवकर व्हायचे. वयाच्या 24व्या 22व्या 23व्या वर्षी लग्न व्हायचं. वडिलांच्या कॉलेजनंतर वडिलांचे वडील वारले, मग त्यामुळं कुणीच नव्हतं पाहिलं. आई तर लहानपणीच वारली होती. वडिलांनी मग गोडाऊनमध्ये काम केलं. तालेराचं वेअरहाऊस फुरसुंगीला होतं, तिथे ते कामाला जायचे. त्यावेळेस त्यांना तिथे एक ₹250 पगार मिळायचा. आणि पण गावात राहून आम्हाला त्यावेळेस वाघोली हे गाव, आज जरी ते सिटी असलं तर ही गोष्ट आहे 1977 किंवा 80sची. 1980sमध्ये ते जाण्यायेण्याचे साधन नव्हते, काही नव्हते. त्यामुळे आम्ही वाघोलीतून शिफ्ट झालो चंदननगर इथे शिक्षणासाठी. वडिलांनी मला व माझ्या छोट्या भावाला, आम्हाला दोघांनाही इंग्लिश मिडियममध्ये शिक्षणाला टाकलं. मिळणाऱ्या पगारात घर चालत नव्हतं, भाड्याने खोली घेतली. 10x10चीच खोली होती, जी आपण आता ही छोटी रूम पाहतोय त्या याच्यामध्येच ती भाड्याने खोली घेऊन तिथे दोघांना शिक्षणासाठी खर्च केला. याच्यामध्ये त्यांना गोडाऊनच्या पगारामध्ये जमत नव्हतं म्हणून रात्रीची रिक्षा चालवायचे, म्हणजे दिवसा गोडाऊनला काम करायचे आणि रात्री रिक्षा चालवायचे. तर असा त्यांचं ते एक जर्नी. पण त्यांनी मेन हे फोकस केलं
शिक्षणावर की मुलांचं शिक्षण झालं पाहिजे. हम्म. त्यावेळेस 1980sमध्ये आपले शेतकरी कुटुंबातला एखादा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये जर काही शिकत असेल तर ही खूप मोठी मोठी गोष्ट गोष्ट होती होती, बरोबर. त्याच्यावर. तर त्यांनी दोन्ही मुलांना कॉन्व्हेंटमध्ये ॲडमिशन घेऊन शिक्षण दिलं असं बेसिकली. आणि त्या शिक्षणातून आम्ही घडत गेलो हम्म. जे काय आहे ते सगळं. आणि वडिलांची किंवा आईची ती मेहनत डोळ्यासमोर दिसतच होती की जे कष्ट ते करतात आणि त्या कष्टाचं चीज झालं पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही बऱ्यापैकी फोकस राहिलो दोघंही भाऊ. आणि त्यानंतर माझं इंजिनिअरिंग झालं. 10वी नंतर मी डॉन बॉस्कोला 10वीला होतो. तिथून पुढं इंजिनिअरिंगला गेलो. इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर मला जॉब करावा लागला. तर सगळ्यात पहिला जॉब होता माझा बजाज टेम्पोमध्ये. म्हणजे तसं पाहिलं गेलं तर पहिला मी लार्सन अँड टुब्रोला होता पवईला. पण तिथे कधी पुण्यातून बाहेर नाही राहिलो. मुंबईचं वातावरण काय जमलं नाही. त्यामुळे मी निघून आलो. मग अल्फा लेवलला होता. देन बजाजमध्ये आणि बजाजमधून एनकाय कास्टलाइस लिमिटेड. तर असे 3-4 कंपनी बदलत गेले. एक इंजिनिअरिंग झाल्यानंतर पहिले 5-6 वर्ष तर मी जॉबच केला. सुरुवातच जॉबची 3,500 रुपये पगार होता. त्यात तर आता ते 3,500 तेव्हाचे 3,500 पण जास्तच होते म्हणजे नाही. मला पण असं ते वाटतंय. ट्रॅव्हलिंग आणि त्या याच्यामध्ये तेवढे निघून जायचे. म्हणजे असं काय त्या 3,500मध्ये काय होऊ शकतं सेव्हिंग असा विचारच नव्हता. पण हा बिझनेस हा कन्सेप्ट डे 1 पासून होता डोक्यात. फक्त पण त्याला अपॉर्च्युनिटी नव्हती किंवा कसं आहे काय करायचं काय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भांडवल लागायचं. आणि भांडवल तर काय म्हणजे शक्यच नव्हतं भांडवल कुठून जमणं. म्हणजे वडिलांच्या नोकरी आणि त्याच्यावरच चालू होतं. ज्यावेळेस मी जॉबला लागलो तेव्हासुद्धा वडील जॉबलाच होते. जॉबलाच असताना लग्न झालं. लग्नानंतर मला एक अपॉर्च्युनिटी आली बिझनेस करायची. मी ज्या कंपनीत कामाला होतो एनकाय कास्टलाइस लिमिटेड म्हणून, त्या कंपनीत मी एक कंपोनंट डेव्हलप केला होता जो यामा मोटर्सला सप्लाय व्हायचा. पण तो आम्ही डेव्हलप केला होता CNCवरती. त्यावेळेस बेसिकली माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं आहे त्यामुळं. आणि तो मीच संपूर्ण डेव्हलप केला होता. पण तो CNCवरती आम्हाला ती कॉस्टिंग परवडत नव्हती कंपनीला ज्या रेटमध्ये आम्ही त्यांना यामाला सप्लाय करायचं होतं. बरोबर. मग आम्ही कॉल घेतला की हा कन्व्हेन्शनली म्हणजे 2 असतात. CNC म्हणजे त्या ऑटोमॅटिक मशीन असतात आणि कन्व्हेन्शनल म्हणजे ज्या आपल्या नॉर्मल मशीन ज्या मॅन्युअली चालवाव्या लागतात. तर कन्व्हेन्शनली हा ट्राय केला तर बजेट फ्रेंडली म्हणजे त्या बजेटमध्ये येईल असं हे केलं. मग त्याच्यानंतर आम्ही तो कन्व्हेन्शनली डेव्हलप केला. कन्व्हेन्शनली डेव्हलप केल्यानंतर तो सक्सेस झाला तिथे. पण बाहेर कोणी पार्टी मिळत नव्हती तो जॉब तो करण्यासाठी. मग त्यानंतर मी त्या कंपनीच्या CEOशी बोललो, आमच्या ओनरशी बोललो. त्यांना सांगितलं की मी इंटरेस्टेड आहे हा जॉब स्वतः करण्यासाठी. जर काही तुम्ही परमिशन दिली तर मी हा जॉब स्वतः डेव्हलप करून सप्लाय करतो. त्यावेळेस त्यांनी ते होकार दिला. पण होकार देताना त्यांनी क्लिअर कट सांगितलं की आम्ही तुझं रेझिग्नेशन घेणार नाही किंवा तुझा क्लिअरन्स करणार नाही. तुला ही एक अपॉर्च्युनिटी दिलेली आहे, तू ट्राय कर. झालं तुझं तर वेल अँड गुड. नाही झालं तर तुला परत ह्याच कंपनीत यायचं आहे. म्हणजे तुला असं नाही की बाबा इथून गेला की गेला. आणि बेसिकली इनफॅक्ट अजूनही क्लिअरन्स नाही केला त्यांनी माझा. अजूनही तिकडे तुम्ही अजूनही तिकडे आहे तिथे. त्यामुळे म्हणजे माझा PF ते अजूनही दिला नाही त्यांनी. तर बेसिकली अँड देन आय स्टार्टेड डेव्हलपिंग. तो जॉब डेव्हलप केला, प्रॉपरली डेव्हलप झाला. डेव्हलप करायच्या आधी घरच्यांशी तर चर्चा करणं, लग्न झालं होतं, घरच्यांशी चर्चा करणं गरजेचं होतं की बाबा मी नोकरी सोडून असं असं हे करतोय. आता हा जेव्हा घरी वडिलांना किंवा आईला जेव्हा हे डिस्कस केलं तेच त्यांच्यासाठी शॉकिंग होतं. बरोबर. म्हणजे त्यावेळेसच्या आई वडिलांची किंवा आपल्या फॅमिलीची कन्सेप्ट कशी होती की आता हा मुलगा इंजिनियर झाला आहे, आता नोकरी करतोय, नोकरीमधून त्याला चांगला पगार मिळेल आणि आता सगळं व्यवस्थित चालेल, असा त्यांचा कन्सेप्ट होता. आणि त्यावेळेस ज्यावेळेस मी जॉब सोडला त्यावेळेस मला एक 18,000 सॅलरी, 16,800 होती सॅलरी. तर ती एवढी अशी सॅलरी सोडून कुठेतरी परत उद्योगात घुसायचं म्हणजे हे ते त्यावेळेसच्या लोकांसाठी हा तुम्ही स्वतः आत्महत्या केल्यासारखा असा प्रकार असेल. तर वडिलांनी तर नाही हे केलं. पण मग शेवटी मी थोडं त्यांना एक्सप्लेन केलं, हे केलं. मग त्यांनी एकच गोष्ट सांगितली की बघ मी तुझ्या फॅमिलीची म्हणजे माझं लग्न झालं होतं तेव्हा एक मुलगी पण होती, त्या दोघांची रेस्पॉन्सिबिलिटी मी घेऊ शकतो. त्यांचं खाणं पिणं, औषध पिणं किंवा शाळेचं आहे. पण तुझ्या बिझनेससाठी द्यायला मला 1 रुपया पण नाही आहे आणि तू हे एक्सपेक्टही करू नको.
आणि तू एक टाइम लिमिट ठरव की बाबा इतक्या दिवस ट्राय करणार, झालं तर ठीक आहे, नाही तर परत माझा मी आपला जॉब करणार. आणि त्या अटीवरती की वडील 2 वर्ष मला परत पोचणार नोकरी केल्यानंतर, ह्या अटीवरती मी आपलं बिझनेसमध्ये हे केलं. तर बिझनेस चालू केल्यानंतर पहिले 2 वर्ष अतिशय खराब गेले. म्हणजे लिटरली मी पैसे तर काहीच नव्हते. मग मी कंपनीतून वर्क ऑर्डर म्हणजे एक ते काम करण्यासाठी जी एक ऑर्डर असती ती मी माझ्या नावावर घेतली. मी भोसरी MIDCमध्ये, आमचे काका तिथे भोसरीला लोकल होते, त्यांना बऱ्यापैकी तिथे MIDCमधलं माहिती होतं. भोसरी MIDCमध्ये मी एक शॉप भाड्याने घेतलं, वर्क ऑर्डर माझ्या नावावरती, ते शॉप भाड्याने तिथे कामगार लावून तिथे मी तो जॉब डेव्हलप केला, तयार करायचो. तो जॉब मी तिथून एक जॉईंट कार्बोरेटर म्हणून होता, जो यामामध्ये बसायचा, ॲल्युमिनियमचा एक कंपोनंट. तो कंपोनंट मी तिथून भोसरीहून शिक्रापूरला 2 व्हीलरवर घेऊन जायचो. रोज एक सकाळी डिस्पॅच असायचा, एक संध्याकाळी डिस्पॅच असायचा, 2 वेळेस. कारण मला ते टेम्पोचं भाडं पण त्यावेळेस परवडणं म्हणजे शक्यच नव्हतं ना, की टेम्पोमध्ये टाकणं आणि हे सगळं करणं. तरी मला जेवढा पगार होता तेवढेही पैसे सुटत नव्हते मला त्याच्यामध्ये. मग शेवटी मी दिवसा ही कंपनी चालवायची आपली, आणि संध्याकाळी परत मी कन्सल्टंट म्हणून 1-2 कंपनीजमध्ये, पिरंगुटच्या इथे एक कंपनी होती, तिथं कन्सल्टंट म्हणून जायचो. CNC त्यांनी न्यू CNC घेतल्या होत्या, त्यांना काय माहिती नव्हतं. मी CNCसाठी तिथे कन्सल्टंट म्हणून जायचो. आणि मग तो असा प्रवास चालू झाला की चक्कर हे 2-3 वर्ष. बट देन तुम्ही कोणत्याही बिझनेसमध्ये जर काही कन्सिस्टन्सी ठेवली तर कधी ना कधी तो सक्सेसफुल होतो. फक्त ते करत असताना तुम्हाला एवढी काळजी घ्यायची असते की तुमची फॅमिली मागे उपाशी नाही आहे. बरोबर. हां, ती काळजी घेत जर काही केलं तर. आणि मग तो एक ओके झाला. मग तिथून पुढे तो कंपोनंट प्रॉपरली चालायला लागला. मग हळूहळू मी डाईसच्या स्पेअर पार्ट्समध्ये घुसलो. जे कास्टिंग बनवायला जे डाईस लागतात त्याला जे स्पेअर पार्ट लागतात, डॉयल पिन झालं, एजेक्शन पिन झालं, काही कोर पिन झाल्या, त्या बनवायला सुरुवात केल्या. आणि मग त्याच्यानंतर एक 5-6 वर्षानंतर, म्हणजे मी 2002मध्ये चालू केला बिझनेस. तो बिझनेस मला सेट व्हायला 2007 झाले. 2007-08मध्ये माझा बिझनेस बऱ्यापैकी लाईनवरती आला आणि हा चालू झाला बिझनेस. ओके. आणि मग तिथून रिअल इस्टेटचं ट्रान्झिशन कसं झालं? हाऊ यू केम इन टू रिअल इस्टेट? व्हॉट्स द स्टोरी? आता काय झालं, 2007-08मध्ये माझा बिझनेस प्रॉपरली चालला होता तो याच्यामध्ये. मीन्स आय वॉज लाईक हॅपी की हा चला एक बिझनेस सेट झाला आणि ऑटोमोबाईलमध्ये सेट झाला. मग मी ज्या CNCs तुम्हाला जे आधी बोललो मी CNCs, मग त्यात मी 2 CNC मशीन बुक केल्या 2010मध्ये. ओके. हां, एस म्हणून एक बँगलोरची कंपनी होती, तिथे 2 CNCs बुक केल्या. आणि तुम्हाला जर काय आठवत असेल तर त्या काळात 2009-10मध्ये थोडा स्लॅग झालं होतं, फायनान्शियल डिसिजन होतं. हां, तर ते स्लॅग झालं होतं, इंडस्ट्री डाऊन होती. तर मग मी काही दिवस त्या होल्ड केल्या मशीन्स, की बाबा हे करू द्या. त्यानंतर काही असंच मला सुरुवातीपासून रिअल इस्टेटमध्ये होती, इन्व्हेस्टमेंटचा इंटरेस्ट होता. मी कधी काही थोडंफार कुठून फंड जमा झाले की कुठे एखादा छोटासा प्लॉट घे, कुठे एखादा शॉप घे, असं हे करायचं. तर त्यावेळेस मी एक इन्व्हेस्टमेंट केली होती सोलापूर हायवेला. म्हणजे आमचेच रिलेटिव्ह होते, त्यांच्याकडे 1-2 इन्व्हेस्टमेंट केले होते. तर त्यांना इंटरेस्ट होता नगर रोडला काम करण्यासाठी. आणि 2010मध्ये वॉगलीचं हे मार्केट जस्ट चालू झालं होतं. बरोबर. म्हणजे तिथं 1-2 डेव्हलपर्सनी अशी एंट्री केली होती 2010मध्ये. तर ह्या लोकांना इंटरेस्ट होता की त्यांनी वॉगलीचं पोटेन्शियल ओळखलं होतं त्यांनी इकडे याच्यामध्ये. तर आणि वॉगली नेटिव्ह प्लेस होती वडिलांचे तिथे, बऱ्यापैकी वॉगलीमध्ये त्यांचं एक असं एक त्यांच्या नावाला एक आदर होता, एक रिस्पेक्ट होता. आणि त्यांना माहिती होतं की हा बाबा सरळ माणूस आहे, हा कधी कुणाला धोका किंवा काही असं देणं म्हणजे हे नाही. आणि जमिनीच्या व्यवहारामध्ये तेव्हा बऱ्याचशे व्हायचे. मग आम्हाला वडिलांच्या नावाखाली तिथे एक 2 एकरचा प्लॉट एक जॉईंट व्हेंचरला भेटला. मग मी या लोकांना बोलवलं, त्यांना दाखवलं, शेतकऱ्यांशी बोललो, चांगली लोक आहेत सगळे हे करून आहे. आणि मग ते यांना पण यांनी मला आत टाकली की काय नवीन एरिया आहे, आम्ही पण नवीन आहोत ह्या एरियामध्ये. तर ॲज अ लोकलाईट त्यांची इच्छा होती की मी त्यांच्याबरोबर त्या बिझनेसमध्ये जॉईन करावं. ओके. तर मी तर सुरुवातीला नाहीच म्हणून सांगितलं त्यांना की बा, कारण माझी कंपनी चांगली चालली होती आणि मला ते इंटरेस्ट नव्हता. आणि मी तसे हे लँड डील्समध्ये मी काय म्हणजे ॲज अ ब्रोकर किंवा काय मी तसं कधीच काम करतही नव्हतं आणि केलंही नाही काय. तर त्यामुळे ते म्हणले की तुम्ही या बिझनेसमध्ये डायरेक्टली एंटर करा. आता मला कंपनी न सोडता यात यायचं. मग मी त्यांना एक आठ टाकली. त्यावेळेस माझ्या मेहण्याचं जस्ट हे झालं होतं, ग्रॅज्युएशन झालं होतं.
तर मी त्यांना एक आठ टाकली की मी येतो, पण येताना मी माझ्या मेवण्याला घेऊन येतो तिथे बिझनेसमध्ये त्या, जेणेकरून तो बिझनेस सांभाळेल माझ्या वतीने आणि माझी कंपनी चालू राहील. बरोबर. कारण लहान भावासाठी त्यावेळेस आम्ही टाईल्सचे शोरूम आणि थिएटर आणि ते सगळं चालू केलं होतं, त्यामुळे लहान भाऊ त्याच्यामध्ये बिझी होता. तर हे करत असताना मग तो पहिला प्रोजेक्ट आमचा लॉन्च झाला. मी ॲज अ पार्टनर म्हणून तिथे गेलो. आम्ही चौघं होतो. त्याच्यामध्ये देवीदास कदम जे आमचे मामा सासरे पण लागतात, किरण पवार जे माझे मित्र आहेत आणि रिलेटिव्ह पण आहेत, आणि सुनील देवकर आणि मी चौथा पार्टनर. असा आम्ही चौघांनी मिळून तो पहिला प्रोजेक्ट ऑक्सी व्हॅली हा चालू केला. चालू करतानाच माझा तसा पहिला प्रोजेक्ट, लोकांचे पहिले प्रोजेक्ट असतात एक छोटे 4 गुंठे 5 गुंठे अशामध्ये, आम्ही डायरेक्ट 2 एकरचा प्रोजेक्ट 192 फ्लॅट म्हणजे जवळपास 200 फ्लॅटचा पहिला प्रोजेक्ट आम्ही लॉन्च केला. मला तर 0 एक्सपिरियन्स, काहीच माहिती नाही या फील्डमधलं. फक्त एवढंच एक विषय होता की सगळ्या मल्टीनॅशनल कंपनीजबरोबर काम केलं होतं, त्यामुळे एक डिसिप्लिन होतं, एक थोडंफार हे माहिती होती आणि त्या बेसनी पुढे गेलो. सो रिअल इस्टेट तुम्ही तेव्हा बघितलंय, तुमची सुरुवात तेव्हा झालेली ऑल ॲक्च्युली, म्हणजे एक्सपिरियन्स नव्हता. सो कधी असं या एवढ्या दिवसामध्ये जेव्हा तुम्ही बिझनेस करताय, तुम्हाला असं वाटतं का की डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंग असते तर काही गोष्टी वेगळ्या झाल्या असत्या, किंवा तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होता कोर, सो दॅट इज ऑल्सो फाईन. सो व्हॉट बेसिकली आहे ना, कॉलेजमध्ये जो सिलेबस त्यावेळेस होता किंवा आत्ता होता, इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला असं स्पेसिफिकली हे नाही आहे की आता तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहे म्हणजे तुम्हाला साईटवरती काय होतं आहे किंवा काय नाही सगळे एक्झॅक्ट ठीक आहे, ते फॉर्म्युलाज ऑल दोज थिंग्स ते येतात. इंजिनिअरिंग हे फक्त तुम्हाला प्रेशर घ्यायला शिकवतं. इंजिनिअरिंग हे तुम्हाला एज्युकेशन बरोबर जे अजून एक एक्स्ट्रा ॲडअप करतं की हाऊ टू टेक अ प्रेशर. म्हणजे तसं प्रत्येक डिग्रीमध्ये प्रेशर असतोच, पण इंजिनिअरिंगमध्ये तो एक्स्ट्रा प्रेशर असतो. तुमचे प्रॅक्टिकल्स, तुमचे सबमिशन हे सगळे हे करायला, आणि तुमच्या बॉडीला एक परफेक्ट बॉडी बनवतो टू वर्क फॉर 16 आवर्स. मग त्याच्यामध्ये काय फरक नाही पडत की तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात, सिव्हिल इंजिनियर आहात, कम्प्युटर इंजिनियर आहात. आणि त्यातल्या त्यात त्यावेळेसचा मेकॅनिकल इंजिनियर ना तो कुठेही घुसायचा. तुम्ही जर का आता फायनान्स कंपनीज जरी पाहिल्या ना, तर बऱ्यापैकी फायनान्स कंपनीला जे वरती हेड्स आहेत ते मेकॅनिकल इंजिनियर होऊन गेलेले आहेत. बरं. आणि त्यावेळेस जास्त, आत्ता ह्या ब्रांचेस झाल्यात बऱ्यापैकी, त्यावेळेस हार्डली 3-4 ब्रांच होत्या. सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर आणि जस्ट मेटलर्जी किंवा काय आलं होतं. आणि नंतर कम्प्युटर जस्ट स्टार्ट झालं होतं त्यावेळेस 1980s मध्ये. त्यामुळं मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून सिव्हिलमध्ये काम करणं असं काही अवघड नाही आहे. किंवा हे जरी सिव्हिल इंजिनियर असतं तरी माहिती नाही, शक्यता मी इथपर्यंत आलो असतो की नाही ते माहिती नाही, म्हणजे असं काही हे नाही करत. पण बेसिकली मला नाही वाटत की सिव्हिल इंजिनियर असणं किंवा मेकॅनिकल इंजिनियर असणं या दोन्हीमध्ये काय फरक पडला. बेसिकली तो एक प्रेशर घ्यायची जी सिस्टम असते ती. हां, माझ्या याच्यामध्ये फरक पडला, जे मी जॉब रिअल इस्टेटमध्ये यायच्या आधी 6-7 वर्ष जो बिझनेस केला ऑटोमोबाईल फील्डमध्ये, आणि त्याच्या आधी एक 5-6 वर्ष मी जे मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये काम केलं. राईट. ह्या दोन्ही गोष्टींचा मला खूप जास्त बेनिफिट झाला. ओके. मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये काम केल्यानंतर तुम्हाला जे SOPs तयार करणं, किंवा तुम्हाला जे त्यावेळेस सगळ्या ISO सर्टिफाईड कंपनीज होत्या. बेसिकली तुम्ही पाहिलं गेलं तर इवन ही कंपनी जेव्हा आम्ही चालू केल्यानंतर पहिल्या प्रोजेक्टनंतरच जे बाकीचं काय करण्यापेक्षा वी थॉट ऑफ इन्व्हेस्टिंग इन टू ISO, आणि आम्ही आमची कंपनी ISO करून घेतली. त्यामुळे ते कंपनीजचं जास्त, म्हणजे इंजिनिअरिंगपेक्षा मला जो वर्क एक्सपिरियन्स होता तो जास्त बेनिफिशियल झाला. आणि मी असं बघितलंय आता मार्केटमध्ये, जेव्हा आपण बघतो भारतामध्ये खूप सेकंड जनरेशन एंटरप्रेन्योर्स आहेत इन रिअल इस्टेट सेक्टर, जे सेकंड जनरेशन आहे, त्यांचं वडिलोपार्जित आलंय आणि ते करतायत. सो बेसिकली त्यांना जाऊन फाईट देणं अँड त्यांच्यासोबत लेवलला येऊन एका पॉईंटला येणं, दॅट वी आर डुईंग सेम लेवल अकॉर्डिंग टू देम, ते किती टफ होतं तुमच्यासाठी? आता काय झालं आहे, रिअल इस्टेटमध्ये म्हणजे थोडक्यात सगळा फायनान्शियल खेळ आहे. तुम्हाला फायनान्शियल बॅकिंग कशी असते त्याच्यावर आहे. सेकंड जनरेशन एंटरप्रेन्योरचं त्यांचा एक बेनिफिट असतो की फायनान्शियली दे आर स्ट्रॉंग बेसिकली. फर्स्ट जनरेशनला तेवढे असतं की त्यांच्याकडे इनिशियली पहिला प्रोजेक्ट चालू करण्यापुरतेच पैसे मुश्किलने जमा होतात इकडून तिकडून. ते तर त्यावेळेस कमीत कमी आम्ही तुम्हाला खोटं वाटेल, आज एवढा मोठा टर्नओव्हर असला तरी आमची ह्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट माझी फक्त 25 लाख आहे. म्हणजे 25 लाख रुपये आम्ही 4ही पार्टनर्सनी जमा करून 1 करोड जमा केले आणि 1 करोडमध्ये हा बिझनेस चालू केला आहे.
म्हणजे आज ज्या बिझनेसचा टर्नओव्हर बराच जास्त गेलेला आहे त्याचं फाउंडेशन फक्त 1 करोडच होतं आणि त्याच्यामध्ये माझी इन्व्हेस्टमेंट फक्त 25 लाख होती. आता 25 लाख तर आम्हाला तिथे ग्रामपंचायतीला पण पुरत नाही. एखाद्याला निवडणूक लढायची असेल निवडणुकीला पण budget मोठं आहे. पण ग्रामपंचायत सदस्य व्हायला पण 25 लाख लागतात. बिल्डर व्हायला तर प्रश्नच नाही. त्यामुळं बेसिकली की त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट हा खूप मोठा डिफरन्स येतो या दोन्हीमध्ये. राईट. सेकंड जनरेशन एंटरप्रेन्योरला अजून एक बेनिफिट असतो की त्यांच्या फॅमिलीने आधी केलेले जे प्रोजेक्ट, आम्ही आत्ता प्रत्येक प्रोजेक्टमधून शिकतोय. जो एक नवीन प्रोजेक्ट आहे ना त्याच्यामधून शिकतोय. त्यांना ते एक मागे गायडन्स असतं की काय केल्यानंतर काय होऊ शकतं, काय केल्यानंतर कशाचे काय प्लस कशाचे काय मायनस पॉईंट ते असतात. ते नसतं. पण जे एक प्लस पॉईंट असतो न्यू याला, त्याला स्वतः करण्याची एक भूक असते. जो फर्स्ट जनरेशन असतो ना त्याला स्वतः करण्याची एक भूक असते. त्याला एक तो नशा असतो स्वतः करण्याचा. दुसरं एक हे असतं की तो रिस्क घ्यायला खूप तयार होतो न्यू जनरेशनवाला. जो सेकंड जनरेशनवाला असतो त्याला माहिती असतं की माझ्याकडे हे पैसे कुणाचे आहेत, वडिलांचे आहेत. माझ्याकडे जे काय आहे ते वडिलांचं आहे. उद्या याच्यामध्ये नुकसान झालं तर माझ्याबरोबर त्यांचं होतंय. मला ती भीती नव्हती. माझ्याकडे कुणाचंच काय नव्हतं. बरोबर. मी स्टार्ट केलं 0 पासून आणि माझी परत 0 याची तयारी होती. कंपनीने तर मला रिलीव्ह केलंच नव्हतं. उद्या काही कमी जास्त झालं मी तर म्हणतो आता जरी झालं तरी मी परत कंपनी जॉईन करायला तयार होतो ना. म्हणजे बेसिकली तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी खूप घाबरता ना की एखादं इन्व्हेस्टमेंट करायला, एखादा प्लॉट करायला, ती भीती ती रिस्क तुमची कॅपॅसिटी नम्मी करून टाकते. रिअल इस्टेटमध्ये रिस्क घेणं म्हणजे रिस्क म्हणजे डोळे दाखवून रिस्क नाही घेणं, थोडा अभ्यास करून त्याचं रिस्क घेणं ते इम्पॉर्टंट आहे आणि तुमची कमिटमेंट इम्पॉर्टंट आहे. मी कधीच स्वतःला बिल्डर समजत नाही. मी आपलं म्हणजे एक शेतकऱ्याचा पोरगा लोकांसाठी घरं बनवतोय बस. हेच त्याचं एक सोपं डेफिनेशन आहे. मी बिल्डर म्हणून असं स्वतःला संबोधून घेणं किंवा काय तसं ते हे नाही होत आहे. पण मी कंपनीत काम केल्यामुळे मला 16 तास काम करायची सवय होती. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवरती रोजचे 15-16 तास देता ना तेव्हा त्या प्रोजेक्टमधून आउटकम येणं साहजिक आहे. म्हणजे चांगलं आउटकम येतं. बरोबर. आत्ता जे सेकंड जनरेशन किंवा थर्ड जनरेशन आलेत ना ते माझ्या मते शक्यता तेवढा टाईम देत नाही. त्यांचं काय होतं की सकाळी आपलं 2 तास टाईम दिला, मध्ये लंच केला, रेस्ट केलं, परत संध्याकाळी आलं, बेसिकली बस. माझं तसं नाही आहे. मी कंटिन्युअसली मी सकाळी घरातून निघालो की बेसिकली तुम्हाला खोटं वाटेल मी गेले 15-16 वर्ष झाले मी लंच नाही करत. म्हणजे मी जेव्हा कंपनी स्वतःची चालू केली तेव्हापासून मी लंच स्किप केला आहे. सकाळी ब्रेकफास्ट, रात्री डिनर. त्यामुळे दिवसा जरी असले तरी दुपारी फ्रूट्स असतात. त्यामुळे सकाळी एकदा घरातून बाहेर पडलं की परत रात्री घरी जाणं नाही, दुपारी घरी जाणं नाही, डायरेक्ट संध्याकाळी घरी जाणं. तर हाच एक सिस्टम ठेवला. त्यामुळं असं काही खूप अवघड काम नाही आहे की कुणी ट्राय करू नये. हां, एवढं झालं आहे नक्की की 2010मध्ये जो बिझनेस आम्ही 25 लाखात चालू केला, आज तो 2025मध्ये विथ सगळे तेवढ्या कमी फंड्समध्ये चालू होणं शक्य नाही. त्यामुळे फंड्स लागतात तुम्हाला खूप. हां, ती एक रिस्क आहे. आणि जसं आपण बघतोय की मार्केटमध्ये खूप लोकांना इंटरेस्ट आहे रिअल इस्टेटला. जसं ज्या दृष्टिकोनाने बघतात की रिअल इस्टेटमध्ये पैसा आहे किंवा रिअल इस्टेट खूप ग्रो होतं आहे, तर लोकांची खूप इच्छा आहे नवीन पिढीची की त्यांनी मार्केटमध्ये यायचं आणि बिल्डर व्हायचं. सो हाऊ मच इज दॅट अ टास्क? तुम्ही रिअल इस्टेटमध्ये आहे ना फक्त पैशासाठी येत असाल तर मी त्यांना सजेस्ट करेल की तुम्ही येऊच नका. कारण रिअल इस्टेटमध्ये पैशापेक्षा जास्त कमिटमेंट किंवा तुमचं एक ब्रँड तयार करण्यामध्ये जर काही तुम्हाला इंटरेस्ट असेल तरच रिअल इस्टेटमध्ये या. फक्त पैशासाठी येऊ नका. बेसिकली माझी पण तीच इच्छा आहे की मी जसे आत्तापर्यंत 16-17 प्रोजेक्ट्स आमचे तयार झालेत. 4 प्रोजेक्ट्स माझे चालू आहेत. अजून एक 8 प्रोजेक्ट्स पाईपलाईनमध्ये आहेत. तसेच जसे 15-16 प्रोजेक्ट घडलेत तसे आमच्या हातून किंवा आमच्या यांनी 15-16 बिल्डर्स पण घडावेत किंवा 15-16 अशी मुलं घडावी की जी ह्या बिझनेसमध्ये आलेत आणि आहेत. माझ्याबरोबर काही काम करणारी जी होती मुलं जी आमच्या इथे जॉबला होती, त्यांना पण जशी जशी अपॉर्च्युनिटी मिळाली मी तसं याच्यामध्ये पुढे जायला तो स्कोप दिलेला आहे. प्लस आमच्या भागातले कुणीही जरी ह्या गोष्टीला मदतीसाठी आले
तर त्यांना प्रत्येक प्रकारचं गायडन्स आम्ही करतोच, की तुम्हाला राईट फ्रॉम आर्किटेक्ट, RCC कन्सल्टंट, सेल टीम, सगळं काय हे सगळं याच्यामध्ये गायडन्स करतच असतो. त्यामुळे आता जरी थोडं डिफिकल्ट असलं रिअल इस्टेटमध्ये चालू करणं, पण तरी ज्याला अपॉर्च्युनिटी मिळेल त्याने तर बिंदास करावी. आणि त्यातल्या त्यात जर काही तुमचं स्वतःची लँड बँक किंवा स्वतःची जागा असेल, हो का, आजच्या डेटला काय होतं, नवीन माणसाला आपण कोणतीही एक अपॉर्च्युनिटी किंवा एखादी जागा देणं, डेव्हलप करायला हा शेतकरी पण घाबरतो, किंवा विकणं असेल तर तेवढे जे फंड्स येणार आहोत. पण याच्यामध्ये जर काही तुमचा घरचा प्लॉट असेल ना, तर मी तर सजेस्ट करेल की प्रत्येकाने एकदा स्वतःला ट्राय दिला पाहिजे ह्या बिझनेसमध्ये. पण येस, बिझनेसमध्ये डायरेक्टली घुसू नका. सी की तुमचं एज्युकेशन कंप्लीट झालं आहे, एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर कुठेतरी एक्सपिरियन्स घ्या. यात सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स असतो, आणि एक्सपिरियन्स घेतल्यानंतर बिझनेसमध्ये घुसा. आता आपली ट्रॅजेडी अशी झालेली आहे की ज्याच्याकडे जागा आहे तो शिक्षणही घेत नाही, आणि दुसऱ्याच्या हाताखाली कामाला जाणं तर मग तर ते त्याच्यासाठी तर लांबच राहिलं ते सगळं. आता तुम्ही बाहेरच्या राज्यातून आलेले काही जर काही बिल्डर्स पाहिले, ते त्यांची मुलं शिक्षण घेतल्यानंतर कुठेतरी एक्सपिरियन्स घेतात, प्रॉपर हे करतात, शिकतात खाली. तुम्हाला त्यांचा मुलगा कधीच वडिलांच्या खुर्चीवर येऊन बसलेला दिसणार नाही, तो खाली स्टाफमध्ये असतो कुठेतरी बसलेला. बरोबर. आपल्या इथं ते नाही आहे, आपली अजून ती संस्कृती त्या लेवलला आली नाही. आपल्याला मुलगा आला की मुलगाने येऊन फक्त वडिलांच्या खुर्चीवर बसायचं, बाकी त्याला काही येतं नाही येतं हा नंतरचा विषय. तर ते जर काही तिथं थोडं चेंज झालं की नव्या पिढीने येताना हे कन्सेप्ट डोक्यात ठेवून आलं की एकतर मला शिक्षण घेऊन, एक्सपिरियन्स घेऊन मगच ह्या फील्डमध्ये उतरायचं आहे. दुसरं, ह्या फील्डमध्ये उतरताना पैसा हाच सर्वस्वी आहे हे विचार करून नाही उतरावं. याच्यामध्ये उतरताना की तुम्ही जी लोकांसाठी तुम्ही घर बनवताय, आज तुम्ही जर काही विचार केला तर एखादा माणूस, सर्वसामान्य माणूस जो घर घेतो, घराच्या किमती आता समजा फॉर एन ॲव्हरेज आपण पकडलं 50 लाख रुपये, तर ते 50 लाखाच्या याच्यात त्याच्याकडे 5-1 लाख रुपये स्वतःचे असतात फक्त घर घ्यायला, बाकी तो लोन करतो. जे कर्ज तो पुढचे 20 वर्ष फेडत असतो त्याच्या याच्यातून. 20 वर्ष म्हणजे त्यांनी जे 5 लाख जमा करायला आधीचे 4-5 वर्ष गेलेले असतात, आणि तिथून पुढं कर्ज फेडायला 20 वर्ष, म्हणजे 25 वर्ष, म्हणजे अख्खं आयुष्य त्यांनी त्या घरात लावलेलं असतं. राईट. आणि त्या घरातून त्याला जर काही थोडा धोका झाला तर म्हणजे तुम्ही थोडक्यात एखाद्या माणसाचं अख्खं आयुष्य बर्बाद करताय. ही कन्सेप्ट एक डोक्यात ठेवली पाहिजे. दुसरी कन्सेप्ट की ज्या शेतकऱ्याचा तुम्ही प्लॉट खरेदी करताय किंवा ज्या शेतकऱ्याचा प्लॉट तुम्ही डेव्हलपमेंटला घेताय, आता आजही आपण मराठी लोक किंवा आजही आपण शेतकरी त्या याला शेतीला आपली आईच मानतो. बरोबर आहे. त्या पद्धतीनेच हे करतोय. आणि आज आपण जर काही ती डेव्हलप करताना त्या शेतकऱ्याला त्या गोष्टीमध्ये जर काही धोका झाला तर त्याचं जीवन आणि त्याच्या अख्ख्या फॅमिलीचं जीवन उद्ध्वस्त होतं. राईट. म्हणजे तुमच्या एका चुकीमुळे तुम्ही त्या कस्टमरला पण हे करताय, शेतकऱ्याला हे करताय, आणि स्वतःही नुकसानीत जात आहे. बरोबर आहे. त्यामुळे इथे येताना सगळ्या गोष्टींचा विचार करून आला पाहिजे. आणि बेसिकली पैसा हा मेन मोटिव्ह ठेवून या बिझनेसमध्ये नका येऊ. पैसा हा मोटिव्ह ठेवून या बिझनेसमध्ये आले तर म्हणजे असं काही हे नाही की सक्सेस मिळेलच. पण येस, काम करायचं, चांगला प्रोडक्ट डिलिव्हर करायचं, तुम्हाला एक ब्रँड तयार करायचा, तुम्हाला एक प्रॉपर 100% कस्टमर तर कधी सॅटिस्फाईड होत नाही, पण एक सॅटिस्फाईड कस्टमर आणि एक सॅटिस्फाईड लँड ओनर हे असे तयार करायचं. हा कन्सेप्ट ठेवून बिझनेसमध्ये आला तर तुमचे सक्सेसचे चान्सेस जास्त वाढतात. तर जसं रिअल इस्टेटबद्दल बोलतोय आपण ऑल टुगेदर, तर रिअल इस्टेटमध्ये आलंय, एक प्रोजेक्ट केलाय, 2 प्रोजेक्ट केलेत आणि थांबलोय असं नाही झालं पाहिजे. तर त्यासाठी खूप काही टिप्स अँड ट्रिक्स असतात. सो बेसिकली इफ डाऊन द लाईन तुम्हाला 20-25 इयर्स जायचं आहे, व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ज्याच्याबद्दल तुम्हाला काळजी घ्यायची की हे चुकलंच नाही पाहिजे, त्यासाठी ते काय आहे? माझ्या मते रिअल इस्टेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती फायनान्शियल डिसिप्लिनची. रिअल इस्टेटमध्ये हा पैसा सडनली येतो आणि सडनली जातो. त्या पैशाचं कसं मॅनेजमेंट करायचं, कसं हे पाहिजे. तुम्ही एका प्रोजेक्टचा पैसा दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये वापरला नाही पाहिजे. तुमचं इन शॉर्ट मनी लॉन्ड्रिंग किंवा ह्यातल्या गोष्टी कोणत्या केल्या नाही पाहिजेत. एक्सेस ट्रेडिंग नाही केलं पाहिजे.
की जे एक प्रोजेक्ट ठेवला आहे. बेसिकली आता रेरानी त्याच्यामध्ये काम करून त्याच्यावरती आणलेत बंधनं, पण तरी अजून काही पळवाटा असतातच जे हे करतात. बट देन आय वूड सजेस्ट की सगळ्यात बेस्ट रिअल इस्टेटमध्ये सगळ्यात जास्त काळजी घेण्याची गोष्ट आहे तर ती फायनान्शियल डिसिप्लिन. हां, तुमचं बाकीचं सगळं होतच राहतं की तुमचे डिझाईन्स, कन्सेप्ट ते सगळे ते वेळेच्या हिशोबाने बदलत राहतात. जी कन्सेप्ट 10 वर्षापूर्वी होती ती आज बदलली आहे. आज जी कन्सेप्ट आहे ती अजून 10 वर्षांनी बदलणार आहे. जे आज 10 वर्षापूर्वी जे बिल्डिंगचे एलिव्हेशन्स होते आणि आज जे बिल्डिंगचे एलिव्हेशन्स आहेत फरक पडला आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये अजून फरक पडेल. पण एक गोष्ट जी नाही बदलली ती फायनान्शियल डिसिप्लिन. जे बिल्डर्सनी फायनान्शियल डिसिप्लिन ठेवलं पूर्वीपासून त्या बिल्डर्समध्ये आणि ज्या बिल्डर्सनी नाही ठेवलं की बाबा चला थोडंफार त्यांचं इकडून तिकडून झालं, ह्या दोन्ही बिल्डर्समधला आज जो डिफरन्स पाहिला ना तुम्ही, आता मी नावं नाही सांगत तुम्हाला बिल्डर्सचे, पण आहेत काही बिल्डर्स ज्यांनी फायनान्शियल डिसिप्लिन ठेवलं आहे ते बऱ्यापैकी एक वेगळ्या हाईटला पोचलेत आणि ज्यांना फायनान्शियल डिसिप्लिन नाही करता आलं ते एका हाईटवरून खाली आलेत, ड्रॅस्टिकली खाली आलेत. त्यामुळे माझ्या हिशोबाने तुम्हाला फायनान्शियल डिसिप्लिन ठेवणं हे खूप गरजेचं आहे. सेकंड थिंग की मी नाही, म्हणजे मी हे सगळं तयार केलंय साम्राज्य किंवा मी हे सगळं तयार केलंय हे नाही, आम्ही तयार केलंय. मग आम्हीमध्ये मी असेल, माझा छोटा भाऊ असेल, माझा मावस भाऊ मेवना, म्हणजे जी आमची जी टीम आहे ती, आणि प्लस माझा स्टाफ. आज तुम्ही जर का पाहिलं गेलं ना तर माझा 80% स्टाफ हा असा आहे की जो डे 1 पासून माझ्याबरोबर आहे. म्हणजे गेले 14 वर्ष तो माझ्याबरोबर आहे. त्याला इंटरव्ह्यू बाहेर जाऊन इंटरव्ह्यू देणं किंवा Naukri.com किंवा काही असल्या गोष्टी त्याला माहितीच नाही किंवा त्याने पाहिल्याच नाही. त्यांनी डोळे झाकून माझ्याबरोबर काम केलं तो आणि करत राहतोय तो काम, की तो विचार नाही करत की ह्या वर्षी मला किती इन्क्रीमेंट आहे किंवा काय होणार आहे, मला नवीन प्रोजेक्ट येणार आहे नाही येणार आहे, काही नाही विचार करत आहे. तो फक्त प्रॉपरली काम करत राहतोय. आणि तो म्हणजे तुम्हाला माणसं मॅनेज करणं हे आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी प्रॉपरली मॅनेज करता आले, फायनान्स आणि माणसं, बस ह्या 2 गोष्टी करा, रिअल इस्टेटमध्ये तुम्ही चांगल्या लेवलला जासाल. पण ह्या दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर मग वाईट दिवस येतील. फायनान्सचं की बाबा चला एखाद्या प्रोजेक्टमधून आलेत, आपली बरीचशी मुलं जी नवीन नवीन रिअल इस्टेटमध्ये येतात ही चूक करतात, जी मला डोळ्याला दिसतीये की एखादा थोडा जरी पैसा आला किंवा आलेल्या पहिल्या बुकिंगच्या अमाऊंटमध्ये पण जाऊन ते एखादी गाडी बुक करून येतात, की डायरेक्ट मर्सिडीज बुक केली, तुमची डायरेक्ट रेंज रोवर बुक केल्या किंवा फॉर्च्युनर बुक केली. म्हणजे असं ज्याची गरज नाही आहे तुमच्या बिझनेसला ज्या गोष्टीची गरज आहे ती करा. आता माझा पहिला प्रोजेक्ट झाल्यानंतर त्याच्यातून आलेल्या पैशामध्ये आम्ही पहिली माझी कंपनी ISO सर्टिफाईड करून घेतली. म्हणजे आज आमची कंपनी ISO सर्टिफाईड आहे. ISO सर्टिफाईड असल्यामुळे त्याची जी एक वर्किंगची पद्धत आहे, ज्या प्रत्येक गोष्टीसाठी SOP जनरेट केलेली आहे, त्यामुळे आम्हाला कोणत्याच नवीन प्रोजेक्टमध्ये त्रास होत नाही त्या गोष्टीचा. त्यामुळे ह्या 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. मनी मॅनेजमेंट अँड मॅन मॅनेजमेंट, ह्या 2 गोष्टी तुम्ही प्रॉपर केल्या तर रिअल इस्टेटमध्ये चांगलं फ्युचर आहे. ओके. आणि जसं आता खूप मोठे स्टेक होल्डर जे रिअल इस्टेट सेक्टरचे आहेत ते कस्टमर्स आहेत. सो बेसिकली बनवायला तर सगळे मॅन्युफॅक्चरिंग करतील, सगळे फ्लॅट्स बनवतील, पण टिल द टाईम द कस्टमर डज नॉट कम टू यू अँड बाय अ फ्लॅट, तोपर्यंत काहीच होणार नाही, ती सायकलच नाही चालणार. सो मार्केटमध्ये आपण आधी असं बघितलं होतं की कार्पेट एरियाज खूप मोठे होते आणि फ्लॅट प्राइसेस खूप कमी होते, कारण की तेव्हा लँड प्राइसेस पण कमी होते, कन्स्ट्रक्शन कॉस्ट कमी होती. बट नाव डेज डे बाय डे जेव्हा आपण बघतो, ठीक आहे बिल्डर्स ओपनली याबद्दल नाही बोलत की फ्लॅट साईजेस छोटे झालेत आणि प्राइसेस महाग झालेत, बट कस्टमर्सचं नेहमी एक परसेप्शन आहे की फ्लॅट साईजेस खूप छोटे झालेत, रूम्स यूज करता येत नाही, बट स्टील वी आर पेईंग इट मोर. सो व्हॉट इज द एक्झॅक्ट प्रॉब्लेम? का हे चेंज झालं की आधी खूप मोठे फ्लॅट्स होते आणि आत्ता खूप छोटे फ्लॅट झालेत, खूप कॉम्पॅक्ट झाले? हा एक कस्टमर्सला खूप आधीपासून प्रॉब्लेम आहे. सो वाय आर दे फेसिंग इट? बेसिकली आम्ही ज्यावेळेस पण प्रोजेक्ट डिझाईन करतो ना त्यावेळेस त्याचं एक तिकीट साईज एक असतं, म्हणजे एका फ्लॅटचा कन्सेप्ट असतो की तिकीट साईज, की मला तिथे 2 BHK, 3 BHK, 4 BHK हे जेव्हा 3-4 वेगवेगळे व्हेरियंट किंवा 1 BHK हे डिझाईन होतात त्यावेळेस त्याची तिकीट साईज काय असली पाहिजे. बरोबर. आता आपल्याकडे तसं पाहिलं गेलं तर 2 BHKची तिकीट साईज समजा आपण 70-75 लाख रुपये पकडली हे करत असताना,
तर 70-75 लाखामध्ये मला त्याला किती स्क्वेअर फूट देता येईल हे असं उलटं कॅल्क्युलेशन करावं लागतं. बरं, आता काय झालंय, तुमचं कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढली आहे, तुमची लायझनिंग कॉस्ट वाढली आहे, लँड कॉस्ट वाढलेली आहे तुमची, सगळे हे करून प्लस आता जे तुम्हाला जे बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करायला लागतं आहे त्याची कॉस्ट वाढली आहे. त्यामुळे बेसिकली बऱ्याचशा कॉस्ट वरती गेलेल्या आहेत. मग त्या याच्यामध्ये तुम्हाला 70 आणि 75 लाखामध्ये पूर्वी जसा तुम्हाला 1200-1500 स्क्वेअर फूट कार्पेटचा फ्लॅट मिळायचा तो मिळणं शक्य नाही आता. बरोबर. मग तो ॲटोमॅटिकली ती कार्पेट साईज त्या याला मॅच करण्यासाठी कमी करावा लागते सगळे हे करून, कारण तुम्हाला शेवटी त्या कस्टमरच्या बजेटला तो फ्लॅट बसावा लागतो. इथे प्रत्येक लोकेशनला एक वेगळ्या तिकीट साईजचा कस्टमर आहे. आता बेसिकली तुम्ही पाहिलं गेलं तर मॅक्झिमम आपल्या इथे IT क्राऊड आहे. जे पुण्यामध्ये जे मेन बायर आहेत त्या IT क्राऊड आहेत जे बाहेरून आलेले असतात. त्यांचा ITचा पहिला जॉब असला की त्यांची सॅलरी समवेअर अराउंड 70-80,000 पर्यंत असते सगळे करून. आणि जेव्हा तुम्ही 70-80,000ची सॅलरी असती तेव्हा तुमचं लोन मॅक्झिमम 40-1 लाखापर्यंत होतं. बरोबर. मग त्या 40 लाखाचं जर काय तुमचं लोन होत असेल आणि तुम्ही ओन कॉन्ट्रीब्युशन 10-1 लाख म्हणजे 50 लाखात, मग 50 लाखाचं तिकीट साईजचं घर बसवण्यासाठी मला ते एरिया कॉम्प्रोमाइज करावा लागतो. ओके. आणि हाच एक सगळीकडे कन्सेप्ट आहे की तुमचं तिकीट साईजच्या हिशोबाने तुम्हाला एरिया हे करावं लागतं. आणि जसं तुम्ही एक विषय काढला लायझनिंग, हा खूप मोठा फॅक्टर रिअल इस्टेटमध्ये. जसं टाईमली पोझेशन्स एक कॉन्सेप्ट आहे की टाईमली पोझेशन्स का होत नाही, तर त्यामध्ये मला वाटतं खूप मोठा संदर्भ एक तो लायझनिंगचा पण आहे. तर हाऊ डू यू फील की काय एक्सपेक्टेड आहे, म्हणजे आय डोंट नो की ते होईल की आपण दोघं इतके आहोत का की आपलं बोलणं ऐकून ते सगळं बदलणार आहे. बट आय जस्ट वॉन्ट अ हायपोथेटिकल क्वेश्चन की 5 वर्षानंतर तुम्ही काय एक्सपेक्ट करता की लायझनिंगमध्ये काय गोष्टी चेंज झाल्या पाहिजे की प्रोजेक्ट्स टाईमली डिलिव्हर होतील अँड मार्केट छान होईल आणि खरंच कमिटमेंट्सला राहतील बिल्डर्स पण. आता कसं आहे की इट्स नॉट दॅट की प्रत्येक वेळेस लायझनिंगमध्ये जो डिले होतो तो फक्त सिस्टमकडून किंवा ज्या सँक्शनिंग अथॉरिटीज आहेत त्यांच्याकडूनच होतो असं नाही आहे. कधी कधी वी ॲज अ बिल्डर आपल्याला पण काहीतरी एखाद्या प्रोसेसमध्ये अडकून जातो किंवा काय असतं ते. बट देन येस, पुण्यात आहे थोडं, पुण्यात म्हणण्यापेक्षा पुणे मुंबई इथे थोडंफार लायझनिंगला डिले होतो. मी 2014ला आम्ही 13ला आम्ही गुजरातला गेलो होतो. गुजरात हे पाहिलं तेव्हा मोदी साहेब तिथे CM होते. आम्ही पुण्यातले काही ठराविक बिल्डर गेलो होतो तिथे भेटायला. आम्ही मोदी साहेबांना भेटलो. त्यांनी आमच्यासाठी 1-1.5 तास दिला. त्यावेळेस गुजरातमध्ये एक गिफ्ट सिटी म्हणून तयार होत होती. बरोबर. आणि त्या गिफ्ट सिटीमध्ये जस्ट एक नवीन प्रोजेक्ट्स म्हणजे तिथे इन्व्हेस्टर्ससाठी ते लोकांना भेटत होते. त्यामध्ये पुण्यातले पण आमची एक 20-22 जणांची टीम होती त्याच्यामध्ये जे गेलो होतं ते. तर आमचे जेव्हा त्यांनी आधी एक्सप्लेन केलं आम्हाला गुजरातचं मॉडेल, गिफ्ट सिटी मॉडेल सगळे करून ते, आणि मग त्याच्यानंतर आम्ही प्रश्न उत्तरं त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय डाऊट्स असतील ते विचारा. सरांची म्हणजे मोदी साहेबांची मेमरी आणि त्यांचं एकदम स्ट्रॉंग आहे. म्हणजे मी सहजासहजी इतक्या लवकर कुणाबद्दल इम्प्रेस नाही होत, पण त्यांच्याबरोबर पहिल्या मीटिंगमध्येच भरपूर इम्प्रेस झालो होतं. मी त्यांना जस्ट एक प्रश्न विचारला की सर आम्ही पुणे मुंबईमध्ये करतो आहे, तिकडे पुण्यात प्रोजेक्ट चालूच आहेत, आम्हाला इकडे प्रोजेक्ट करायचा असेल तर काय करावं लागेल. मला म्हणले एक फोन कॉल. मला कळलं नाही ते करून. मग त्यांनी परत एक पॉज घेऊन, त्यांची ती स्टाईल बोलण्याची तशी की एक हे शब्द बोलतात मग पॉज घेतात मग सांगतात. त्यांनी म्हटले घर पे एक सिर्फ फ़ोन कॉल करके बोलो मेरे को 8 दिन टाइम लगेगा आने के लिए. 8 दिवसात ते मला लँड सिलेक्शन म्हणजे लँड त्याचं ॲक्विजिशन जसं होईल ते त्याचं सगळं सँक्शन सगळं 8 दिवसात तयार होतं आहे करायला द्यायला. म्हणजे एवढ्या फास्टमध्ये त्यांनी ते सगळे तिथलची सिस्टम डेव्हलप केली होती. मतलब सिर्फ 8 घर पे फ़ोन करके बोलो कि 8 दिन मेरे को लेट होगा आने के लिए, मैं 8 दिन में आपको यहाँ पे प्रोजेक्ट शुरू करके देता हूँ. इट्स अ ड्रीम फॉर बिल्डर्स इन पुणे. ते शक्य नाही. ठीक आहे, आता त्यावेळेस पण त्या बोलण्याच्या गोष्टी असतील किंवा काही असतील हे शक्य नाही आहे. बट देन ओव्हरऑल आमची अपेक्षा त्याची आहे, ठीक आहे 8 दिवस नाही तुम्ही 8 महिन्यामध्ये द्या. हां, म्हणजे तेवढं तरी द्या. की 8 दिवस नाही 8 आठवडे पण नाही म्हणत आम्ही 8 महिन्यामध्ये. आम्ही आता तिकडे विमाननगर एरिया किंवा वाघोली एरिया, लोहगाव एरिया, मुंडवा एरियामध्ये जे काम करतो याच्यामध्ये मला साहेब MODला 8 वर्ष जातात. जे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची NOC येते त्याला. ते आपलं ईस्टवाल्यांचं वेगळं दुःख नाही. हो, म्हणजे तिथे नुसती MOD यायला 8 महिने जातात. तिथून पुढे बाकीचं लायझनिंग सगळे करून.
पण लायझनिंग केल्यानंतरही का कोणताच बिल्डर कोणताच प्रोजेक्ट 100% याच्यामध्ये बसू शकत नाही, ते म्हणजे बसत नाही त्याचा प्रोजेक्ट. बऱ्याचशा गोष्टी इंटेन्शनली चुका कोणी करत नाही, अनइंटेन्शनली कुठेतरी काहीतरी राहून जातं त्या याच्यामध्ये. बरोबर आहे. तर त्याचे पण पुढे जे त्रास होतात त्या लोकांना, बिल्डरला, ते तर वेगळीच एक परिसीमा आहे सगळी. हां, की तुम्ही बिल्डरचा जर काय बिल्डरचा मोटिव्ह असेल याच्यामध्ये की कुणाची फसवणूक करून काय हे करून घ्यायचं, तर त्याला शिक्षा द्या. राईट. हां, त्याने गुन्हा केला असेल, शिक्षा द्या. चुकीला त्याला ती चूक दुरुस्त करण्याची संधी द्या. तुम्ही जर काय एखाद्याच्या कृतीमागचा मोटिव्ह नाही चेक केला, फॉर एक्झाम्पल आता आपले जे सैनिक बॉर्डरवरती युद्ध करतात, काय हे करतात, तर त्यांना जे आपले ऑपोजिटचे जे दुश्मन पार्टी किंवा काय म्हणतो, त्यांना बऱ्याचशा वेळा त्यांना गोळ्या घालाव्या लागतात, हत्या करावं लागते, सगळे मारावं लागतं. ते आता याच्या मागचा मोटिव्ह काढून टाकला की तो देशभक्तीसाठी हे करतोय. सैनिक करतो म्हणजे देशभक्तीसाठी करतो, बरोबर आहे. आता हा देशभक्ती मोटिव्ह काढून टाका त्याच्या मागचा, म्हणजे तो काय करतो, क्रुएल्टी झाली ती एकदम. म्हणजे तो खून करतो कुणाचा तरी. बरोबर आहे. बरोबर. सेम जर काही एखादा जज एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देतोय, तो त्याला शिक्षा देत असतो, पण तो जर काय मोटिव्ह जजचा त्याच्या मागचा मोटिव्ह काढून टाकला तर तो काय होतो. तर तसंच आमचा काय मोटिव्ह आहे तो चेक करा झालेल्या चुकी मागे. आमचा जर काय मोटिव्ह कुणाची फसवणूक करणं असेल तर त्याला गुन्ह्यामध्ये हे करून त्याला शिक्षा द्या. पण ती जर काही चूक झाली असेल, आणि हे नवीन तुम्ही आता बोलण्याचा उद्देश निघाला म्हणून फर्स्ट एंटरप्रेन्योर तुम्ही म्हणले की ज्या लोक नवीन बिझनेस चालू करतात त्यांच्याकडून चुका होतात, जे काय, आणि साहजिक आहे, होणं आहे चूक, काय माहिती नसतं, जास्त बेकिंग चूक होतं. मग त्या झालेल्या चुकीला तुम्ही त्याला परत ती चूक सुधारायची संधी द्या, तो तयार असतो सुधारायला. पण आपल्या इथं ती सिस्टम नाही होते. आपल्या इथं त्याची झालेली चूक हे त्यांनी केलेला गुन्हा म्हणून पाहिलं जातं. आणि बिल्डर बद्दल तर एखाद्या गोष्टीची कुणी सहानुभूती दाखवली म्हणजे त्याचं अजून जास्त मीडियामध्येच एक वेगळं हे होतं. हा, बरोबर आहे. म्हणजे मीडियामध्येच तो वेगळा. म्हणजे तुम्हाला थोडक्यात हे सांगतो की फडणवीस साहेब मध्ये चाकण MIDCच्या एका उद्घाटनाला होते, सगळे हे करून एका कार्यक्रमाला होते. त्यांनी तिथे सभेत सांगितलं, चाकण MIDCच्या सभेत सांगितलं की जी लोक इथं व्यावसायिकांना त्रास देतात किंवा खंडणी सारखे प्रकार किंवा जे चालू आहेत, तुम्ही आमच्या निदर्शनात आणा, आम्ही त्यांच्यावर मोका लावू कंपनीजवाल्यांना, ते सांगितलं. पण हे स्टेटमेंट ते आमच्या क्रेडाईच्या मीटिंगला नाही वापरू शकत. बरोबर, तुमच्या लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात आजही आम्ही सेकंड मोस्ट मोठे हे जे जॉब जनरेशन देत आहे आफ्टर फार्मिंग इंडियामध्ये. पण तरी आम्हाला दुःख या गोष्टीचं आहे की अजूनही आम्हाला जी ट्रीटमेंट एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीला दिली जाते किंवा जी एखाद्या IT इंडस्ट्रीला दिली जाते, ती रिअल इस्टेटला नाही दिली जात. हे दुःख आहे आम्हाला, आणि ते चलतं. आणि तेच आहे की आपण मला तर हेच वाटतं की रिअल इस्टेट इज ऑल अबाउट जॉब जनरेशन आणि खूप पार्टीज मॅनेज करणं. खूप पार्टीज म्हणजे तुम्ही कस्टमर्सला फ्लॅट विकता, तुम्ही त्यांना मॅनेज करताय, इट्स वन थिंग. तुम्ही त्याच्यामधल्या बँकरला मॅनेज करताय, तुम्ही त्याच्यामधल्या डिस्बर्सिंग बँकला मॅनेज करताय. मॅनेज करताय नका म्हणून, हा, मॅनेज परत एक वेगळा अर्थ काढतील लोक. मॅनेज करताय इन द सेन्स युअर कोऑर्डिनेटिंग, कोऑर्डिनेट करताय, आणि परत एक वेगळा एक बिल्डर आणि मॅनेज करतोय हा शब्द आला की त्याचं एक वेगळं प्रिस्क्रिप्शन. ते तर आहेच. आणि परसेप्शन खूप आहेत की प्रत्येक बिल्डर चुकीचंच करणार, हे परसेप्शन बदललं पाहिजे. हेच मला वर्ड्स ऑफ विस्डम जे तुमचे होते ना, की तुम्ही कुठलाही माणूस कुठले काही काम करतोय त्याच्या मागचं इंटेन्शन बघा. हो, नियत साफ होणी. येस, त्याचा मोटिव्ह चांगला होता, चूक झाली त्याच्याकडून, ती दुरुस्त करायची त्याला संधी द्या. सो दॅट इज द वर्ड आय फील वी शुड टेक फ्रॉम दिस पॉडकास्ट, इज इंटेंट. आदमी का उसके पीछे का नियत देखो कि अगर उसका लॉन्ग टर्म विजन है ना की कुछ अच्छा बनाना है, तर तो बनवणार. लेट्स जस्ट ट्रस्ट हिम इन द प्रोसेस. आणि तेच आहे, जसं आपण बोलतो की कस्टमर्स, जसं तुम्ही मध्ये आपण बोलता होता, तुम्ही म्हणले की सगळेच कस्टमर्स सॅटिस्फाय होत नाहीत. सो काय आहे ऑक्सी ग्रुप काय लक्षात ठेवतं की कस्टमर सॅटिस्फॅक्शन इफ इज अ थिंग, तर काय की पॉइंट्स आहेत जे तुम्ही केटर करता? बेसिकली
आम्ही लक्ष देताना सगळ्यात पहिलं इंटेन्शन हे ठेवतो की व्हॅल्यू फॉर मनी. बरं, याच्यामध्ये पण काय होतं माहिती आहे का, की कस्टमरचे पण आता आमचे प्रोजेक्ट्स पण वेगवेगळे आहेत. काही प्रीमियम प्रोजेक्ट्स आहेत, काही नॉर्मल प्रोजेक्ट्स आहेत जे थोडे आउटस्कटला आहेत, अफोर्डेबलमध्ये, आणि काही प्रीमियममध्ये आहेत. तर ऑब्व्हियसली दोन्ही कस्टमरचे एक्सपेक्टेशन्स थोडे वेगवेगळे असतात ते करून ते. बट देन शेवटी दोघांचं एकच इंटेन्शन असतं की त्यांनी जे पैसे लावलेत त्या पैशाचा त्याला प्रॉपरली, त्या पैशाचा मोबदला म्हणून त्याला प्रॉपरली त्याचं जे ॲसेट मिळालं आहे ते मिळालं आहे की नाही, ही गोष्ट दोन्ही कस्टमर्स आहेत आणि आमचा मेन फोकस त्याच्यावर असतो. त्यात परत आम्ही डिझाईन करताना हे करतो की आम्ही जे प्रोजेक्ट डिझाईन करतोय त्याच्यामध्ये कस्टमर स्वतः, त्याची अपकमिंग जनरेशन म्हणजे त्याची मुलं आणि त्याचे पॅरेंट्स, ही तिघं एका प्रोजेक्टमध्ये कसे अकोमोडेट होतील ते पाहणं आमच्यासाठी खूप गरजेचं असतं. ओके. त्यामुळे ते पाहून त्याच्या हिशोबाने येस, ज्या बेसिक क्वालिटीज आहेत ते तर देणं आहेच. त्याच्यामध्ये आम्ही काही खूप जास्त हे करत नाही की हे म्हणजे एखाद्याने सांगितलं की नाही मी सगळ्या याला लिफ्ट देतो, गार्डन देतो, हे देतो, ते बेसिक आहे, ते तर देणंच आहे तुम्हाला. अपार्ट फ्रॉम त्याच्यापेक्षा जे काय तुम्ही त्यांना एक्स्ट्रा देऊ शकता, ज्याचा त्यांना तुमचा हे प्रोजेक्ट विकण्यासाठी फायदा होईल म्हणून नाही, त्याचा ॲक्च्युअल त्या कस्टमरला लॉंग रनमध्ये कधी काय फायदा होऊ शकतो, ह्या गोष्टी पाहणं गरजेचं आहेत. आणि त्या गोष्टींवरती आम्ही थोडं जास्त फोकस करतो. त्यामुळे ते जितकं जास्त आम्हाला देता येईल तेवढं, पण तरी हे होतंच. हां, ते जसं आपण म्हणतो की सॅटिस्फाईड कस्टमर मी, तर तसंच आहे की ते कधीतरी एखादी दुसरी गोष्ट. बट देन येस, आजपर्यंत आम्ही जवळपास 4,000 फ्लॅट्स दिले, 3,000 फ्लॅट डिलिव्हर केले, 1,001 फ्लॅट आमचे आत्ता चालू आहेत सगळे हे करून. 17-18 प्रोजेक्ट झाले. बट नन ऑफ आवर कस्टमर हॅज गॉन टिल रेरा. ग्राहक मंच जे कन्झ्युमर कोर्ट जो असतो, रेरा याच्या आधी कन्झ्युमर कोर्टला जायचा कस्टमर, पण तिथपर्यंत अजून कोणताच कस्टमर नाही गेला. कारण आम्ही त्यांना कोणताही प्रॉब्लेम असेल ना, ते बेसिकली कस्टमर्सला पण माहिती असतात की जे तो 80% प्रॉब्लेम सांगतो त्यातले 40% प्रॉब्लेम्स ते असे असतात की जे होऊच शकत नाही. बट देन तरी तो आपला त्याच्या पद्धतीने सांगतो. 40%च होण्यासारखे असतात क्लिअर ते. पण त्या कस्टमरचं ऐकून घेणं, त्याला भेटणं हे गरजेचं असतं, जे मेनी बिल्डर अवॉइड करतात. मेनी बिल्डर काय करतात की कस्टमर एखादं हे करत असेल ना, जाने दे वो क्या कर लेगा, तसं नाही. छोटी गोष्ट असेल कस्टमरची, त्याला भेटा, त्याला टाईम द्या, त्याचं ऐकून घ्या. त्याचे 50% प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही त्याचं ऐकून घेता ना तेव्हाच सॉल्व्ह होतात. आणि राहिलेले 50% प्रॉब्लेम पण असे काही खूप मेजर नसतात जे सॉल्व्ह, म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम्स असे असतात की ज्याच्यासाठी तुम्हाला काही स्पेंड पण करावं लागत नाही. जस्ट एक थोड्याफार गोष्टी ज्या त्याला माहिती नसतात त्या तुम्हाला त्याला करून द्यायच्या असतात, बस तेवढंच आहे. त्यामुळे कस्टमर सॅटिस्फॅक्शनला सगळ्यात पहिला विषय आहे की तुम्ही त्याचं ऐका. आणि आम्ही जे 15-16 तास काम करतो ना, त्याच्यामध्ये ते इम्पॉर्टंट आहे की आम्ही ते कस्टमर्सचं ऐकण्यासाठी पण टाईम देतो. ओके. बाकी जे लोक असतात, तुम्ही कितीतरी कस्टमर्सला विचारा की त्यांना त्यांचे बिल्डर्स माहिती आहेत का, बस फक्त नाव माहिती आहे, कधी पाहिलं नाही, काय नाही. माझ्या कोणत्याही कस्टमरला विचारा की संदीप सातव तुम्हाला कधी भेटलेत का. मी प्रत्येक गणपतीला, दरवर्षी गणपतीला आमचे जेवढे सोसायटीज आहेत सगळ्या सोसायटीजमध्ये गणपतीचं मंदिर असतं, कंपल्सरी आम्ही देतो. प्रत्येक सोसायटीला मी व्हिजिट करतो. त्यांची आरती असेल, हे असेल, आधीमध्ये कार्यक्रम असेल, कुणाच्या सुखादुखात कोणताही कार्यक्रम असेल, ते जे प्रोजेक्ट माझे 10 वर्षापूर्वी हँडओव्हर झालेत तिथे पण आज त्यांना काय NOC लागली तरी ते माझ्याकडे येतात, एखादं कोणती गोष्ट पाहिजे असेल हक्काने घेऊन जातात. आम्ही त्याच्यासाठी कुणाला काही चार्ज करत नाही किंवा काय नाही. लोन एखाद्याला ट्रान्सफर करायचं आहे, लोनसाठी पण NOCला आला मी देऊन टाकतो. त्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना हे नाही करत. एखादा 10 वर्षांनी माझ्याकडे परत सँक्शन कॉपी प्लॅनची मागायला आला तरी आम्ही अरेंज करून दिलेले आहेत त्यांना. म्हणजे आमच्यासाठी हे वर्ष हे नाही आहे की तुमचं 2 वर्ष झालं की त्याच्यानंतर संपलं तुमचं तुम्ही पहा, 5 वर्ष झालं की संपलं तुमचं तुम्ही पहा. इथून पुढं जे काय अडचणी, आता त्यात कस्टमरला हे एक्सप्लेन करावं लागतं की 5 वर्षानंतर कोणत्या गोष्टीचा खर्च मी केला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीचा खर्च सोसायटीने किंवा तुम्ही केला पाहिजे. तर तेवढं त्यांना, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांना वेळ द्या, त्यांचं ऐकून घ्या. तुम्ही ऐकलं त्यांचं की 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. राईट. आणि सगळ्यात हॅपीएस्ट मुमेंट काय आहे रिअल इस्टेटमध्ये? म्हणजे ठीक आहे, कामं करतोय, एफर्ट्स घेतायत, सगळं काही कोऑर्डिनेट करताय, सगळं करताय चांगल्यारीत्या, पण हॅपीनेस मुमेंट काय आहे? खुशी कब मिळतीये खुशी?
या मिलती नाही रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्याला प्रेशर एवढा असतो की तो हॅपी मोमेंट त्याला सर्च करावा लागतो. बेसिकली बरेचसे इव्हेंट असतात याच्यामध्ये. पहिलं तुम्ही एखादी लँडची डील क्रॅक केली, त्याच्यानंतर तो प्रोजेक्ट तिथं सँक्शनला टाकला. जेव्हा तुम्हाला तुमच्या मनासारखा प्रोजेक्ट आर्किटेक्ट, इंटिरियरवाला किंवा एलिव्हेशनवाला तयार करून देतो, तो तुमचा प्रोजेक्ट लॉन्च होतो, तुमचे बुकिंग्स येतात, सगळे हे करतात. ते बरेचसे एक 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 इव्हेंट असतात ते सगळे. पण माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा मोमेंट असतो ज्यावेळेस तुम्ही त्या कस्टमरला त्याच्या घराची चावी देता. आणि मी बऱ्यापैकी ज्यावेळेस पण ज्या प्रोजेक्टवरती असेल त्यावेळेस जर काय पोझिशन द्यायची वेळ आली आणि त्यावेळेस मी तिथं असेल तर मी स्वतः जातो चावी द्यायला कस्टमरला हाताने. तुम्ही त्या कस्टमरला चावी देताना आहे ना, त्याच्या आणि त्याच्या फॅमिली मेंबरच्या फक्त डोळ्यात पहा एकदा की ते चावी घेताना त्याचे ते डोळ्यांचे एक्सप्रेशन, त्याचे ते फेशियल, म्हणजे आज थोडक्यात त्यांनी त्यांच्या आयुष्याची अख्खी कमाई लावलेली असते त्यात. आणि त्या कमाईतून मिळणारा जो प्रसंग असतो ना, किंवा तुम्हाला एक उदाहरण देतो. आपल्याला जेव्हा बाळ होतं ना, बाळ ज्यावेळेस आपण ते हॉस्पिटलमध्ये जातो पाहताना, आणि तुम्ही बाळाला हातात घेतल्यानंतर जे तुमच्या डोळ्यामध्ये जे एक वेगळा हे येतो किंवा चेहऱ्यावरती वेगळं एक लुक येतं ना, ते लुक काही काही कस्टमर्सच्या डोळ्यात येतं. तुम्ही त्यांना चावी देता. तर तो प्रसंग माझ्या दृष्टीने रिअल इस्टेटमध्ये सगळ्यात आनंदाचा दिवस असतो. की बाबा आपल्यामुळे एखाद्या माणसाला, म्हणजे मी माझ्या आयुष्यातली 12 ते 15 वर्ष त्या 10x10च्या खोलीत भाड्याने काढलेली आहेत. त्यामुळे एखाद्याला घराचं महत्त्व किती असतं हे मी चांगलं जाणतो. दॅट्स अ इमोशनल मुवमेंट आय विल से. की म्हणजे तेच आहे की रिअल इस्टेट इज नॉट अ बिझनेस. आय फील इज जस्ट अ इमोशनल मुवमेंट फॉर एव्हरीवन. म्हणजे मलाही असं वाटतं, जेव्हा मीही स्वतः काम करतो, जेव्हा आपणही कुठलंही काम करतो, जेव्हा कस्टमर आपल्याकडे येतं कुठल्याही कंप्लेंट्स घेऊन किंवा काय, आपल्यासाठी ते आपलं बेबी आहे. आपण जेव्हा कुठलाही प्रोजेक्ट बनवतो ना, मी जो प्रोजेक्ट केला आहे, जेव्हा मी तो ओपन प्लॉट बघितला आहे फक्त, आणि जेव्हा तिथं मी डेव्हलपमेंट बघतो ना, ते पण माझ्यासाठी हॅपीनेस आहे की आय हॅव जस्ट क्रिएटेड समथिंग. म्हणजे ते वेगळंच हॅपीनेस आहे मला असं वाटतं. म्हणजे ठीक आहे, चावी देणं इज ऑल्सो थिंग, बट वेनेवर तुम्ही एक मोकळा प्लॉट बघितलेला असतो, तुम्हाला सगळं आठवत होतं. 3-4 वर्ष असं ब्लॅक फ्लॅश होतं की काय काय केलं या गोष्टीसाठी. सो दॅट इज द थिंग. आणि तेच जे एक ते स्ट्रक्चर तयार झाले ना, हेच तुमचं नाव आणि ब्रँड आहे. राईट. हेच तुमचं स्ट्रक्चर. शेवटी काय नाही राहत, ते स्ट्रक्चर पुढचे 100 वर्ष राहणार आहे. आणि त्या 100 वर्षाच्या स्ट्रक्चरमध्ये तुमची ओळख राहणार आहे. त्यामुळे ते स्ट्रक्चर त्या पद्धतीने करा की तुमची ओळख कायम चांगली राहील. राईट. ते त्या कस्टमर्सला तशा पद्धतीने द्या की त्याच्या मनात तुमच्यासाठी कायम एक स्थान चांगलं राहील. राईट. जे करून की त्याला कधीही वाटलं नाही पाहिजे की येस बाबा मी इथे घर घेऊन फसलो सगळे करू. तर त्या हिशोबाने राईट. तर वाईल कन्क्लुडिंग, म्हणजे माझं असं होतं की ईस्ट भागात आपण काम करतोय, लोहगाव, वाघोली त्या साईडला, लोणी. तर जर तुमचं लाईफमध्ये तुमचा पास्ट काही वेगळा असता, तुम्ही वेगळ्या एरियामध्ये असते पुण्यामध्ये, तर ईस्ट झोन सोडला आपला, तर तुम्ही पुण्यामध्ये कुठे काम करायला जास्त प्रिफर केलं असतं? पुण्यामध्ये ईस्ट आणि वेस्ट हे दोन्ही सायमल्टेनियसली चांगले डेव्हलपमेंट चालू आहे. तसं पाहिलं गेलं तर जेवढं ईस्टमध्ये डेव्हलपमेंट आहे त्याच तोडीची वेस्टमध्ये डेव्हलपमेंट चालू आहे. बेसिकली वेस्टमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाले त्याच्यामुळे डेव्हलपमेंट थोडी जास्त फास्ट झाली ॲज कम्पेअर टू ईस्ट. पण आत्ता पाहिलं गेलं तर ईस्टमध्ये पण आजच्या डेटला खराडी असेल किंवा वाघोली, किंवा तुम्ही जे अपर खराडी म्हणता, अपर खराडी म्हणजे वाघोली. मी परत लोकांना ते आवर्जून सांगू इच्छितो, ते फक्त ब्रँड बनवण्यासाठी. अपर खराडी हा वाघोली आहे. आणि हे मला खरं तर कधी कधी वाईट वाटतं. आता वाघोली गावच आहे माझं, की माझ्या गावाला दुसऱ्या गावाचं नाव दिलं. म्हणजे ते पण मार्केटिंग गिमिक आहे, माहितीये. ते अपर खराडी इज जस्ट अ मार्केटिंग गिमिक. पण त्यांनी मग वाघोलीला मार्केट कधी येणार? तुम्ही जर काय वाघोलीत आज सगळी लोक वाघोलीत काम करतात. ते आज लोधा वाघोलीत आहे, आज जो कासाग्रांड आज जो लॉन्च झाला तो वाघोलीत आहे, विलास जावडेकर वाघोलीत आहे, मॅजेस्टिक आहे, सगळे आहेत. आम्ही आता तिथे एक 25 एकरचे 2 प्लॉट घेतलेले आहेत त्या एरियातच. ते आय डोंट नो की मी पण लॉन्च करताना शक्यता त्याला आपण कळणारीच म्हणेल की काय, पण ती वाईट वाटतं. आणि बेसिकली मी
हा प्रश्न PMCच्या कमिशनरांना सुद्धा विचारला होता रिसेंटली, की सर आमच्या इथं जे वॉगलीत प्रोजेक्ट लॉन्च होतात ते अपर खराडी म्हणून लॉन्च होतात, तर तुम्ही काहीतरी करा त्याच्यासाठी. ते म्हणले एक काम करा, तुम्ही मला कोणताही सँक्शन प्लॅन घेऊन या ज्याच्यावरती अपर खराडी लिहिलं असेल. नाहीच लिहिलंय. आम्ही वॉगली म्हणूनच दिलेलं आहे सँक्शन. आता तुमची फ्रॅटर्निटी त्याला अपर खराडी संबोधते, त्याला आता काय करणार. चलो अपार्ट फ्रॉम दॅट, सो द क्वेश्चन रिमेन्स द सेम, की ईस्ट मध्ये नाही काम केलं तर अशी मला 2-3 ठिकाणांची नावं द्या जिथे तुम्हाला काम नाही. मला आवडलं. वेस्ट पण चांगलं आहे. आणि आता जे नवीन एक रिडेव्हलपमेंटचं मार्केट तयार होतं इन द सेंटर ऑफ सिटी, तो पण विषय चांगला आहे. माझे स्वतःचे रिडेव्हलपमेंटचे 2 प्रोजेक्ट चालू आहेत. दो आय एम नॉट मच कॉन्सन्ट्रेटिंग ऑन रिडेव्हलपमेंट, कारण मी वॉगलीमध्ये परत आता म्हणजे अपर खराडीमध्ये परत एक 2 मोठे 25 एकरचे माझे प्रोजेक्ट येतात आहेत. विमाननगरमध्ये माझा 11 एकरमध्ये प्रोजेक्ट चालू आहे. मी मुंडवा चौकमध्ये तिथे 3.5 एकर घेतलेली आता. म्हणजे एक 8-10 प्रोजेक्ट चांगले मोठे येतात. त्यामुळे रिडेव्हलपमेंटमध्ये खूप जास्त काम नाही करत. बट येस, रिडेव्हलपमेंट इज अ गुड सेक्टर विच इज कमिंग अप इन द सेंटर ऑफ सिटी. तर मला या तिन्ही पोर्शनमध्ये काम करायला आवडलं असतं. ईस्ट जे मी जिथे काम करतोय वेल अँड गुड, तिथे आवडतंयच. प्लस मला वेस्टमध्येही आवडलं असतं. वेस्टमध्ये म्हणजे जे तुम्ही बाणे, राऊंड किंवा हे जे म्हणतोय त्या ह्याच्यामध्ये, आणि प्लस इन द सेंटर ऑफ सिटी. ओके. तर ह्या 3 गोष्टीमध्ये, तिन्ही जागेमध्ये. प्लस मला एक इच्छा आहे जी अजूनपर्यंत कंप्लीट नाही झाली. मला म्हणजे असं जिथे खूप सारं नेचर आहे त्या याच्यामध्ये काम करायला खूप जास्त आवडेल. सगळ्याच बिल्डर्सचं ड्रीम आहे मला वाटतं. बेसिकली आम्ही वैतागलेलो आहे सिटीमध्ये राहून त्या याच्यामध्ये हे करत. आता तुमच्या इथे याला मला 1.5 तास लागले बरोबर ट्रॅफिकमध्ये. त्यामुळे आम्हाला नेचरमध्ये जाऊन काम करायचे. ते बेसिकली आहेच माझं फ्युचर ड्रीम, ते असणारच आहे की फ्युचरमध्ये मी शक्यता एखाद्या चांगल्या जागेमध्ये हे करून तिथे सम रिसॉर्ट किंवा काही करणार एक, की नंतर ते ॲट व्हेरी लेटेस्ट स्टेज ऑफ द लाईफ की जे तिथे हे करण्यासाठी. बट देन येस, की तो एक आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही पाहिलं गेलं तर आपल्या साऊथला पण चांगले लोकेशन्स आहेत, नॅचरल लोकेशन्स, आणि नॉर्थला पण आहेत. त्यामुळे ओव्हरऑल तुम्ही जर का पुण्याचं सर्कम्फरन्सेस पाहिलं तर पुण्याच्या 4ही बाजूला चांगली डेव्हलपमेंट आहे. बट देन येस, त्यातल्या त्यात वेस्ट, ईस्ट अँड सेंट्रलमध्ये जास्त आवडेल. बट देन आय एम सॅटिस्फाईड विथ ईस्ट. मला अजून तरी काय अशी इच्छा नाही आहे. मला 1-2 नावं द्या तुमच्या साईडनी. द फर्स्ट वन विल बी द रोल मॉडेल, जे तुम्ही लाईफ लॉंग त्यांना ॲडमायर करता. इट कुड बी एनी वन. अँड द सेकंड वन, कुठलाही बिझनेस करताना, कुठलीही गोष्ट लाईफमध्ये करताना कोणावर किंवा कोणातरीमुळे ते झालेलं असतं. आपण जे आहोत, आपण आपला पूर्ण करिअर जेव्हा आपण बघतो, मी लाईफबद्दल नाही बोलत आहे, जेव्हा करिअर बोलताय, की तुम्ही हे कोणाला द्याल की बाबा मी जो आहे ते तुझ्यामुळे आहे. सो व्हॉट आर दोज 2 नेम्स फॉर यू? देखो, आता रोल मॉडेल पाहायचं झालं, माझे काही असे खूप मोठे रोल मॉडेल्स नाही आहेत. म्हणजे एकदम कोणीतरी नाही, असं मोठं तर नाही. एक साधा माणूस आहे. मी 9th आणि 10thला मी क्लासेसला जायचो. तर त्याच्या मी तुम्हाला सांगितलं की मी एज्युकेशनमध्ये मी बऱ्यापैकी, तर जे ते क्लास घ्यायचे ना, ते किरण बोरा सर, आणि त्याच वेळेस ड्युरेशनमध्ये जे प्रिन्सिपल होते आमचे ते एडवर्ड डिसूजा. ह्या दोघांना मी कायम ॲडमायर केलेलं आहे सुरुवातीपासून. एडवर्ड डिसूजाला मी ॲडमायर केलं आहे की त्याचे जे लॉजिक्स आहेत, त्याचे जे डिसिप्लिन होतं किंवा ते त्यांनी मला खूप शिकवलं, एडवर्ड डिसूजाने, फादर एडवर्ड डिसूजा. आणि किरण बोरांची लाईफ ही माझ्या लाईफबरोबर कायम तशीच पॅरलल चाललेली आहे. मी त्यांना म्हणजे जसं मी 10x10च्या खोलीत भाड्याने राहत होतो, तेही त्याच साईजच्या खोलीत भाड्याने राहत होते. त्यांनी रोडवरती बसून ते गोळ्या बिस्किटं ती विकलेली आहेत. ज्या पद्धतीने मी वेगवेगळे बिझनेस केले. मी जेव्हा 9वीत होतो तेव्हा 10वीत होतो तेव्हा मी 8वी-9वीच्या मुलांचे क्लासेस घ्यायचो घरी जाऊन. मी फटाके विकलेत, मी आईस्क्रीमचा बिझनेस, मी बरेच बिझनेस केले. त्याच पद्धतीने त्यांनी केलं आहे. आणि आज ते पण एक चांगल्या लेवलला आहेत. त्यांच्या जे क्लासेस त्यांनी चालू केले आहेत, बोरा क्लासेस, तुम्ही ऐकलं असणार आहेत. तर त्यांची इथं आज जे एखाद्या शाळेची स्ट्रेंथ असते 3-4 हजार विद्यार्थ्यांची, ती स्ट्रेंथ त्यांची क्लासेसची आहे. ओके. तर मी त्यांना जवळून पाहिलंय. मी त्यांना फादर डिसूजा यांना रोल मॉडेल म्हणून त्या हिशोबाने पाहतो. मला इथे आणण्यासाठी सगळ्यात जे मी कुणाला हे देईल ते फॅमिली.
राईट. म्हणजे त्याच्यामध्ये आई वडील आले, माझी वाईफ आली, भाऊ आला, सगळं हे करून. आई वडिलांनी सुरुवातीला जे शिक्षण दिलं, जे मार्गदर्शन दिलं, त्याच्यामधून घडत गेलो. वाईफ माझी एक वेल टू डू फॅमिलीची होती, पण तिने स्वतःला ह्या गोष्टीमध्ये सगळं सेट करून घेतलं. ती कम्प्युटर इंजिनियर आहे, पण तरी तिने तिचं करिअर साईडला ठेवून घराकडे लक्ष दिलं. आणि ज्या माणसाला घराचा किंवा दवाखान्याचं टेन्शन नसताना तो माणूस बिझनेसमध्ये जास्त लक्ष देऊ शकतो. राईट. ज्या माणसाच्या बॅक ऑफ माइंडमध्ये घराचं टेन्शन आणि बिझनेस दवाखाने बिखाने असले टेन्शन असतात आईवडील. त्यामुळं फॉर्च्युनेटली आईवडील वाईफ यांनी मला साथ दिली चांगली. आणि माझा छोटा भाऊ म्हणजे तो कंटिन्युअसली बरोबर राहिला. त्यांनी कधीच आजपर्यंत हे असं का हा प्रश्न नाही विचारला. एक विश्वास ठेवून की बाबा येस तू करतोय ना, मी तुझ्या मागे चाललो. आणि आम्ही पण तो कन्सेप्ट ठेवलेला आहे डे वनपासून की जे काय आहे ते आपलं आहे, माझं काहीच नाही किंवा तुझं काहीच नाही, जे आहे ते सगळं आपलं सगळ्यांचं आहे. बरोबर. त्या कन्सेप्टच्या हिशोबाने त्यामुळे जे फॅमिलीतून जे बॅकिंग मिळालं ना त्याच्यामधून घडलो. राईट. मग ते आईवडिलांनी आधीच सुरुवातीचं शिक्षण असो किंवा सुरुवातीचं गाईड करायचं, ते जेव्हा मी नोकरीमधून बिझनेसमध्ये कन्वर्ट व्हायला जी साथ वाईफने दिली किंवा वडिलांनी दिली ती, आणि आता बिझनेसमध्ये जी साथ भाऊ देतोय ती. सो देर आर टू वेज ऑफ लाईफ. एक असं आपण बघतो की बांधावरून भावांमध्ये भांडणं, आणि नाव दॅट्स यू देअर अँड युअर ब्रदर देअर, की लीडिंग बाय अन एक्झाम्पल अँड प्रूव्हिंग द वर्ल्ड रॉंग. सो ग्रेट वर्क. ऑक्सी ग्रुप इज डुईंग व्हेरी नाईस वर्क. आणि तेच की खूप मजा आली सगळं ऐकून. दॅट वॉज अ व्हेरी इमोशनल मुवमेंट फॉर यू टू. की आपलं मला असं वाटतं की लोकांमध्ये बिझनेसमध्ये खूप असतं बिझनेसमॅन्सला बोलायला, पण आय डोंट थिंक दॅट दे गेट अ प्लॅटफॉर्म ऑर दे गेट पीपल टू टॉक टू. सो दॅट इज द इनिशिएटिव्ह आय ट्राईड वर्किंग ऑन. नाही, थँक्स फॉर गिव्हिंग मी दिस प्लॅटफॉर्म. आम्ही थोडे बिझनेसमॅन लोक तेवढे फ्री फ्लोईंग नसतात जसे पॉलिटिशियन असतात. त्यामुळे आम्हाला ते थोडं वाटतं की येस बाबा काय करायचं का नाही करायचं. सो लास्ट सेगमेंटला येऊया, जे एकदम कन्क्लुडिंग आहे. दॅट इज द रिअलिटी विथ अभिषेकचं एक दिस ऑर दॅट क्वेश्चन्स असतात. यू हॅव टू सिलेक्ट आयदर ऑफ दोज. तर त्यामध्ये एक असेल ज्याचे भरपूर उत्तरं आपल्याला माहिती असतात किंवा ऑडियन्सला पण माहिती असेल की तुम्ही काय उत्तर देणार आहे, बट ठीक आहे आपण त्याबद्दल बोलूया. सो द फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज मोर प्रेफरेबल फॉर यू, रेडी पोझिशन और अंडर कन्स्ट्रक्शन? ॲज अ कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला काय विकायला जास्त आवडेल, रेडी पोझिशन और अंडर कन्स्ट्रक्शन? रेडी पोझिशन इज ऑलवेज बेटर. ओके. साईट व्हिजिट तुम्हाला जास्त आवडतात की ऑफिस मीटिंग्स? साईट व्हिजिट्स. ईस्ट पुणे और वेस्ट पुणे? ईस्ट पुणे. त्यानंतर फ्लॅट्स विथ मोर ॲमेनिटीज और बजेट फ्रेंडली होम्स? बजेट फ्रेंडली होम्स. ओके. आणि 1 BHK फास्ट सेल्स और 3 BHK बिग डील्स? 3 BHK बिग डील्स. ओके. लीगल नॉलेज तुमच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे का मार्केटिंग स्किल जास्त इम्पॉर्टंट? लीगल नॉलेज. ओके. ट्रान्सपरंट प्रोसेसला जास्त महत्त्व आहे की अट्रॅक्टिव्ह ऑफर्सला? ट्रान्सपरंट प्रोसेस. ओके. सिटी लाईफ जास्त आवडेल की पीसफुल आउटस्कट्स? पीसफुल. ह्याच्यावर तर बोललो आपण. तर अजून एक असतं की कस्टमर्सचं असतं अर्ली पोझिशन की लवकर द्या. सो त्यावर एक आहे की अर्ली पोझिशन्स और परफेक्ट फिनिशिंग? बेसिकली अर्ली पोझिशन विथ परफेक्ट फिनिशिंग. अरे वा, दॅट्स ऑक्सी ग्रुप फॉर यू गाईज. आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स और क्विक रिटर्न्स? लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. ओके. तर मार्केटिंगला घेऊन एक आहे, डिजिटल मार्केटिंग जास्त प्रेफर कराल का ट्रेडिशनल मार्केटिंग? डिजिटल मार्केटिंग नावडेज इज गोइंग ऑन गुड. Yeah. बट देन येस की आमचं जे काय बिझनेस चालू आहे तो सगळा माउथ पब्लिसिटीवरती जास्त चालू आहे. माझ्याकडे जेवढे कस्टमर्स आहेत तेच बेसिकली वी हॅव फॉर्मड अ फॅमिली, ऑक्सी फॅमिलीच्या आजच्या डेटला जवळपास 3,500 मेंबर आहेत. ऑक्सी फॅमिली इज लाईक की ज्यांनी पण माझ्याकडे आधी फ्लॅट्स घेतलेत दे ॲटोमॅटिकली बिकम अ ऑक्सी फॅमिली मेंबर. त्याच्यानंतर त्यांच्या थ्रू मला बरेचसे बुकिंग्स येतात अँड वी ॲप्रिशिएट दॅट. अँड इवन वी ॲज अ टोकन ऑफ लव आम्ही त्यांना गोल्ड कॉईन्ससुद्धा देतो. बिहाइंड एव्हरी बुकिंग 1 तोळ्याचा गोल्ड कॉईन दिला जातो. त्यामुळं ते आहे की
दो डिजिट, दिस इज द वर्ल्ड ऑफ डिजिटल मार्केटिंग, बट देन येस, की तुमचं माउथ पब्लिसिटी असणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि द नेक्स्ट इज अफोर्डेबल हाऊसिंग और प्रीमियम प्रोजेक्ट्स. प्रीमियम प्रोजेक्ट्स. देन एजंट नेटवर्क्स, म्हणजे CP जे नेटवर्क्स आपण ते म्हणतो ते, की डायरेक्ट कस्टमर इंटरॅक्शन. डायरेक्ट कस्टमर इंटरॅक्शन. ओके. So that's done for today, I'll say. And it was a great time. खूप मजा आली. खूप छान गप्पा झाल्या रिअल इस्टेटला घेऊन. रिअल इस्टेटवर 2 बिल्डर्स समोरासमोर येऊन बसणं आणि रिअल इस्टेटबद्दल बोलणं हे नाही होत आजच्या काळामध्ये. आपण भेटतो ते इन्फॉर्मल मीट्स करतो आणि ते सगळं चालतं. सो दॅट इज फॉर यू गाईज वॉट वी हॅव डन. सो थँक्यू सर, तुम्ही आले. थँक्यू खूप जास्त अगेन आम्हाला फॉर गिव्हिंग मी आवडलं. दिस चान्स. येस. इथे येऊन मला स्वतःला एक्सप्रेस नाही करायचं. सर, तो आमचंच भाग्य आहे. तुम्ही इथं आले आणि ओपन अप झाले. सो तेच असतं की ऑक्सी ग्रुप खूप मोठा आहे आणि त्याच्या मागे कोण आहे हे जाणायचं जर कोणाला असेल, सो दॅट्स द व्हिडिओ फॉर टुडे. थँक्यू. या, सो थँक्यू. तुम्ही जर एंडपर्यंत बघितलं असेल तर तुम्ही एन्जॉय केला असेल द होल प्रोसेस आणि बघितलं असेल की हाऊ फ्रॉम स्क्रॅच थिंग्स हॅपन. म्हणजे कधी त्यांनीही विचार नसेल केला की लाईफमध्ये कुठे सुरू केलं आणि आत्ता कुठे आहात. सो दॅट इज, आय फील, परसिव्हरन्स इज द थिंग फॉर यू. अँड ज्या 2 गोष्टी आपण या पॉडकास्टमध्ये घेऊया, दॅट इज इंटेंट, म्हणजे की नियत क्या होनी चाहिए किसी भी आदमी की. सो दॅट इज द थिंग. अँड परसिव्हरन्स अँड द ग्राउंडेड नेचर. आय फील दैट आदमी कुछ भी बन जाए, द फैमिली इज द मोस्ट important thing that goes back and you should not forget your roots. So that is for the today's podcast reviews, I'll say. So please follow, like, share and subscribe to Reality with Abhishek and comment down your thoughts below that what more you want to hear, काय ऐकायचंय, काय ऐकायला अजून मजा येईल. So we'll bring in more such podcasts. Thank you.